नमस्कार. बोल भिडू गप्पा या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे. पण जसं जरांगे पाटील म्हणाले की हे आंदोलन झेपणार नाही, पेलणार नाही, तसंच दिसतंय. जे पडसाद उमटले त्यामुळं काही प्रश्न नवीन निर्माण झालेले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आहेच, पण OBCमध्ये अस्वस्थता आहे, धनगर समाजामध्ये अस्वस्थता आहे, आदिवासींमध्ये अस्वस्थता आहे, ब्राह्मण समाज जो आहे तो देखील अस्वस्थ आहे. थोडक्यात हा एका समाजापुरता प्रश्न नाही, आरक्षण हा व्यापक मुद्दा आहे. काय हे प्रश्न आहेत नव्याने निर्माण झालेले, जनतेच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, ह्या सगळ्याची उत्तरं शोधण्याचा बोलबिडू गप्पा या कार्यक्रमाचा हेतू आहे. आणि अर्थातच गप्पा ज्यांच्याशी मारणार आहोत ते सगळेजण इथं जाणकार आहेत आपल्यासोबत. या प्रत्येक जण वेगवेगळं जरी क्षेत्र असलं तरी आरक्षणाचा त्यांचा अभ्यास आहे. तर आपण आता थेट या बोलबिडू गप्पांना सुरुवात करूयात. सुरुवातीला मी बाळासाहेब सराटे सरांकडे येतो आहे. आरक्षण प्रश्नाचा त्यांचा अभ्यास आहे, विशेषतः मराठा आरक्षणावरती. सर, इतकी वर्ष आंदोलन सुरू आहे, म्हणजे आत्ताच नाही, अगदी खूप मागं जायचं म्हणजे 1980 साली अण्णासाहेब पाटील किंवा हे, पण आपण इतिहास नको जायला. म्हणायचं असं की 24 डिसेंबरला आता आरक्षण मिळणारच आहे, हे जे सांगितलं जातं आहे, तर हे कसं शक्य होणार आहे आणि ते पण सरसकट. तुम्ही कसं बघताय, खरोखर आरक्षण मिळणार आहे का 24 डिसेंबरनंतर? का विचारतो मी, 31 डिसेंबरला जे आरक्षण देणार आहेत शिंदे, त्यांच्या पक्षाचा पात्रता अपात्रतेचा फैसला जो आहे तो 31 डिसेंबरला होणार आहे. माहीत नाही आहे काय होणार आहे पुढं. ते जर नाही समजा अपात्र ठरले, कसं मिळणार आहे आरक्षण? आपण सगळ्यांनी एक मुद्दा समजून घेतला पाहिजे की मराठा आरक्षणाचा मागचा लढा जो आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपण या सगळ्या शंका घेतो. परंतु आताचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने समजून घेऊया. जो रेग्युलर मराठा आरक्षणाच्या मागणीचा विषय होता तो विषय याच्याशी संबंधित नाही आहे. खरंच आरक्षण मिळेल का या प्रश्नाचं आत्ता उत्तर असं आहे की मिळालं आहे आम्हाला आरक्षण. आता 20,000 लोक प्रमाणपत्र देणार असतील तर मिळालं आहे की नाही, तर मिळालं आहे ना. 100% मिळेल का, कसं मिळेल, हा प्रश्न खरं तर मूलभूत प्रश्न आहे. नाही, बरोबर सर, पण मला कळण्याचं बरोबर आहे तुम्ही जसं म्हणताय. पण 2 महिन्यामध्ये जी शिंदे समितीची कक्षा वाढवलेली आहे, तर ते तरी पूर्ण होणार आहेत का? त्या सगळ्या नोंदी तपासून, पुरावे तपासून, तोपर्यंत तो शिंदे अहवाल येईल 24 तारखेला, असं JR पण निघालेला आहे. कारण त्याच्यामध्ये पण त्याची छाननी होणार परत. तर आणि सरसकटची मागणी केली आहे. म्हणजे जरांगे काय म्हणतात की जे पुरावे आहेत त्यांना नका देऊ प्रमाणपत्र, सगळ्यांनाच द्या. ते मिळणार आहे का? कसं देणार आरक्षण? कसं देणार आहे आरक्षण? असंच मिळणार आहे का OBCतून मिळणार आहे? ॲक्च्युअली आपण एक लक्षात घ्या की 1967च्या 13 ऑक्टोबरला जी यादी प्रकाशित झालेली OBCची मूळ यादी, त्यामध्ये 83 क्रमांकाला कुणबी जात आहे. मग आता कुणबी जातीचं आरक्षण कसं मिळतं? ज्यांच्याकडे 1967 पूर्वीच्या काळात कुठेतरी पूर्वजांची नोंद कुणबी आहे त्यांना ते आरक्षण मिळतं. मग आता मराठा समाजाचे जे लोक आहेत ज्यांचा आज संबोधन मराठा आहे त्यांच्याकडे जर जुन्या काळातल्या कुणबीच्या नोंदी प्राप्त झाल्या तर त्यांना ते आरक्षण मिळणारच. ही प्रचलित पद्धती, यासाठी कोणताही वेगळा नियम करायची गरज नाही आहे. आणि आता या नोंदी किती सापडत आहेत, तर मराठवाड्यामध्ये आजपर्यंत 60 वर्ष असं सांगण्यात आलं की इकडे मराठा नाहीच आहेत, इकडे मराठा नोंदी सापडतच नाही असं सांगण्यात आलं. पण आता जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हा विषय समोर आला. सरकारने थोडंसं सकारात्मक कार्यवाही केली आणि तिकडे आता मराठा आहे एस्टॅब्लिश झालं आणि 150 लोकांना आता कुणबी प्रमाणपत्र दिले गेलेले आहेत, एका महिन्यात ते व्हॅलिडेट होतील. हा एक मुद्दा. म्हणजे आरक्षण मिळू शकतं याची सुरुवात मराठवाड्यात झाली जिथे डिप्रायव्हेशन जास्ती होतं. आता प्रश्न असा आहे की 24 डिसेंबरपर्यंत या सगळ्या नोंदी पाहून होतील का? माझं असं मत आहे की आता समजा काही तालुक्यामध्ये नमुना 33-34 उपलब्ध नसेल तर ते सर्टिफिकेट देतील की आमच्याकडे नाही आहे, गाळ झालं. जिथे आहे तिथे ते तपासून होतील. शिवाय तेलंगणाकडे जाऊन काही डेटा आणायचा आहे तो आणण्याला पण काही मर्यादा नाही, ते आणू शकतात. तिसरी गोष्ट, अजून जर 1881चं जनगणना रजिस्टरच सापडलं सरकारला, कुठल्या संग्रहात सापडलं तर त्याला 100% मराठ्यांचं काम होणार आहे. कारण त्यावेळेला सगळे कुणबी लिहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही ठाम आशावादी आहात की जे आता सुरू आहे जरांगे पाटील म्हणत आहेत तसं ते मिळणार आहे. या निमित्ताने हेही सांगा, एक प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनात ची व्याप्ती किंवा हे समजून घ्यायला सरकार कमी पडलं, मीडिया कमी पडलं. लोकांच्या मनात प्रश्न असा आहे की हे सगळं जे डोकं आहे ते जरांगे पाटलांचंच आहे का? त्यांच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे, त्यांनी ते करून दाखवलं का? सुपीक मेंदू ब्रेन काही वेगळाच आहे, हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे. जनतेच्या मनात जो प्रश्न आहे किंवा विरोधकांच्या मनात जो प्रश्न आहे
त्या प्रश्नाच्या नुसार याच्यात कोणी काही राजकीय हात नाही आहे हे स्पष्ट मी सांगतो. राहिला प्रश्न असा की मराठा समाजाचा चेहरा जरांगे पाटील आहे. म्हणजे जरांगे पाटील व्यक्ती आहे का तिथे कामामध्ये? नाही. समाज म्हणून काही ऑर्गनायझेशन काम करत असेल, समाज म्हणून काही त्यांनी रचना केली असेल, अभ्यास केला असेल. हीच आम्हाला जाणून घ्यायची आहे की थिंक टँक कोण आहे, ब्रेन कोण आहे. नाही, व्यक्तीच्या नावाला आम्ही आता नाव तर नाही सांगणार, पण काम काय झालं ते पण आहे. हं? व्यक्ती आहे आणि असणार, कारण हा समाजाचा लढा आहे, हा काही एका व्यक्तीचा लढा नाही आहे. पण राजकीय नाही हे मी 100% सांगू शकतो. राहिला प्रश्न तुमच्या सगळ्यांना सरसकट मिळणार का? या सरसकटवर फार जोर आहे, परंतु ही सापेक्ष गोष्ट आहे. म्हणजे कसं की आता नोंदी किती सापडतात याच्यानंतर किती लोकांचा हा प्रश्न शिल्लक राहतो. मग त्यामध्ये सरकारला निर्णय घ्यायचा आहे की राहिलेल्या प्रश्न जे आहे, राहिलेले लोक जे आहेत त्यांना कसं कव्हर करायचं. आणि असं कव्हर करण्याची पद्धत याच्या आधी आहे. 15 सप्टेंबर 1995ला एक पत्रक काढलं, ज्यामध्ये लेवा पाटील, लेवा कुणबी मुसलमान समाजाच्या जाती सापडत नाही नोंदी, त्याच्यासाठी त्यांनी काही पत्रकं काढले. ही परिपाटी सरकारची आहेत, सरकार करू शकतं ते, त्यात काय अडचण नाही. ॲक्च्युली सरसकट असं म्हणतात, त्याचं कारण असं आहे की गरजवंत मराठ्यांचा लढा असंही म्हटलं आहे, आणि मग गरजवंत मग सरसकट ही पण आहे. मी लक्ष्मण हाके यांच्याकडे येतो आहे. ते राज्य मागासवर्गीय आयोगाचे विद्यमान सदस्य पण आहेत आणि ओबीसी प्रश्नांचे अभ्यासक पण आहेत. सर, मला सांगा की म्हणजे एक पॅटर्न दिसतो की मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं की ओबीसी अस्वस्थ होतात आणि काउंटर आंदोलन पण सुरू होतं. ह्याच्या आधी पण झालं, आत्ता पण झालं. त्या स्वाभाविक पण आहे. किती जरी सगळे अगदी म्हणत असले, फडणवीसांपासून पवारांपासून सगळे जवळपास, की ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही किंवा या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही देऊ. मग तरी पण ही अस्वस्थता का आहे समाजामध्ये? म्हणजे इतके सगळे नेते सगळेजण सांगत असले त्यांच्यावरती विश्वास नाही, शिंदे सगळेच म्हणत आहेत, मराठा समाजाचे नेते असतील किंवा काय. का शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण पाहिजे अशी मागणी आहे. राजकीय आरक्षण पण घेतील ही धास्ती आहे का? ओबीसी अस्वस्थ का आहेत? नाही, ओबीसी अस्वस्थ असण्याचं कारण सामाजिक न्यायाचं तत्त्व आहे इथलं. पहिल्यांदा एक तुम्हाला थोडंसं अगोदर एक विषय सांगेन की सराटे साहेबांच्या मुद्द्याला धरूनच आता सध्या मराठा समाज हा पूर्णतः, म्हणजे कुणबी तर ऑलरेडी ओबीसीच्या लिस्टमध्ये आहेत आणि मराठा हा EWSच्या लिस्टमध्ये आहे. आता जरांगे साहेबांची मागणी अशी आहे की सरसकट दाखला, आणि सरसकट दाखला जर मराठा समाजाला घ्यायचा असेल तर अडचण ही होणार आहे की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट. आणि मग सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असेल, क्युरेटिव्ह पिटिशन असेल, तर मग हे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट सांगणार नाही की मराठा समाजाचं सोशल बॅकवर्डनेस जोपर्यंत प्रूव्ह होणार नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटवरती परत जोपर्यंत न्यायनिवाडा होणार नाही, तोपर्यंत सरसकट मराठा समाजाला रिझर्वेशन कसं देणार आहेत, हा एक आयोगाचा सदस्य किंवा तज्ज्ञ या आरक्षणाच्या ह्याच्यातला म्हणून मला एक कार्यकर्ता म्हणून असं वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे, आरक्षण तर आता आहेच आहे. आत्ता जे EWSचं जे रिझर्वेशन आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजामधल्या काही आकडेवारी समोर येत आहेत. 10% EWSचं रिझर्वेशन आहे. त्या 10%मध्ये 8.5% रिझर्वेशन हे मराठा कम्युनिटीनं लाभ झालेला आहे. म्हणजे आरक्षण तर आहेच, पण सरसकट मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे ही मागणी जी नव्यानं पुढे आली, आणि ह्या मागणीमुळे ओबीसी अस्वस्थ आहे. संजय दाभाडे सरांकडे जातोय. आदिवासी आणि आंबेडकर चळवळीमधले कार्यकर्ते आहेत. नॅचरली मी जसं म्हटलं की मराठा आरक्षणाचा मुद्दा आला की ओबीसी अस्वस्थ होतात, धनगर आरक्षणाचा मुद्दा परत आला की आदिवासी अस्वस्थ होतात. निदान मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जसं म्हणतोय आपण किंवा कुणबी प्रमाणपत्र किंवा काही प्रमाणात आहे नोंदी, धनगर आरक्षणाबाबत तर काहीच कळत नाही. फडणवीस असं म्हटलं की पहिल्या कॅबिनेटला देतो. त्याच्या आधी 2014ला मोदींनीच आश्वासन दिलं होतं सोलापूर जिल्ह्यामध्येच धनगर आरक्षणाचं काय झालं. मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून बारामतीला गेले, शरद पवार तेव्हा बाकी काही नाही बोलले, धनगर आरक्षण द्या असं एकच वाक्य बोलले होते. आणि इकडं अहवाल काय सांगतो, तो अहवाल विरोधात गेला, तरी पण धनगड एवढंच आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे असं सांगितलं जातं. तर हे मला विचारायचं आहे की इतकं सगळं धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये इतके पेच गुंते असताना आदिवासींना भीती का वाटते? मग नरहरी झिरवळ राष्ट्रपतींना जाऊन भेटून निवेदन देत आहेत. तुमची पण अस्वस्थता काय आहे? यांचं कळालं आता की ओबीसीतून दिलं गेलं तर ओबीसी समाज अस्वस्थ होणार आहे, मराठा समाजाचं. आदिवासी का अस्वस्थ आहे? मुळामध्ये असं आहे की ज्यावेळेस ताट एकच असतं आणि ताटामध्ये कोणीतरी त्यांच्यासाठी घास आहे आणि मध्येच मग कोणीतरी येणार आणि म्हणणार की याच्यातलं आम्हाला पण द्या, आणि सरकार पण त्याची पाठराखण करणार,
अशी ज्यावेळेस परिस्थिती उद्भवते त्यावेळेस ज्याच्यासाठी तो घास असतो तो समाज अस्वस्थ होणं अतिशय साहजिक आणि स्वाभाविक आहे. तर धनगर आरक्षणाच्या संदर्भात आपण जेव्हा आता बोलत आहोत तेव्हा असं दिसतं की सर्व राजकीय पक्ष आहेत एक्सेप्ट माझ्या माहितीप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वगळता इतर सर्व राजकीय पक्षांनी धनगर आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे ऑलरेडी धनगरांना स्वतंत्र आरक्षण भटक्या विमुक्तांमध्ये 3.5% आहे. ही बाब मी अतिशय स्पष्टपणे अधोरेखित करतो की त्यांना स्वतंत्र 3.5% भटके विमुक्त म्हणून आरक्षण आहे. तरीसुद्धा त्यांची मागणी आहे की आम्हाला आदिवासींचं जे शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, STमधून मिळालं पाहिजे. आता ज्यावेळेस अशी मागणी धनगर समाजाकडनं येते आणि त्यांच्या मागणीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वगळता सर्वजण एकमुखाने पाठिंबा देतात त्यावेळेस साहजिकच आदिवासी समाजामध्ये त्याचे प्रतिबिंब त्याचे पडसाद उमटणं साहजिक आहे. कारण की या ठिकाणी नवीन वाटेकरी येण्याचा मुद्दा येतो. आणि केवळ हा मुद्दा नाही तर मुळामध्ये धनगर समाज जो आहे तो देशाच्या पातळीवर OBCमध्ये आहे. राज्याच्या पातळीवर जेव्हा नवीन भटके आणि विमुक्त समाजासाठी नवीन आरक्षण देण्यात आलं त्याच्यामध्ये धनगर समाजाला स्वतंत्र 3.5% आरक्षण मिळालं. आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा त्यांच्याकडनं अशी मागणी येते की आम्ही आदिवासी म्हणून आम्हाला आरक्षण द्या त्यावेळेस मग धनगर समाज हा आदिवासी आहे का? आदिवासी असण्याचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये धनगर समाज बसतो का? तर भौगोलिक अलगता असते, भाषा वेगळी असते, जीवनशैलीचा मुद्दा असतो, लाजरेबुजरेपणा हा आदिवासींमध्ये असतो. हे जे निकष आहेत आदिवासी असण्याचे त्या निकषामध्ये धनगर समाज कुठंही बसत नाही. त्याच्यामुळे जो समाज आदिवासीचे असण्याचे निकष अजिबात पूर्ण करत नाही त्या समाजाच्याकडनं मागणी येणं आणि त्याला राजकीय पाठिंबा दिला जाणं याबद्दल प्रश्न आहे. हाकेसरांकडून उत्तर घेऊयात. म्हणजे तुम्ही OBC सगळं सांगताय पण धनगरांना पण हे जे पाहिजे हा जो मुद्दा आहे तर याच्यावरती फक्त मला सांगा की निकषात बसत नसताना जी मागणी होती आहे. असं नाही. विषय असा आहे की धनगर समाजाचं आरक्षणाची नव्यानं मागणी नाही आहे. मुळात ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशनमध्ये 36 नंबरला // धनगर रचं ड झालं हा एक विषय आहे. तो सोडून द्या, तो पण सोडून देऊ. यांनी जे पॅरामीटर्स सांगितले निकष, धनगर समाजाचं भौगोलिक क्षेत्र वेगळं आहे. तर जे आदिवासीला जे पॅरामीटर्स निकष लागतात ते निकष सर्व फुलफिल करतो धनगर समाज. कधी कुणी कुठल्याही घटनातज्ञानं कुठल्याही संस्थेनं संविधानिक असो किंवा नेमलेली असो कुणीही या बाबतीमध्ये डिस्कशनला यावं. धनगर वाड्यामधले किंवा धनगर पाड्यावरचे जे आहेत धनगर त्यांच्याकडनं मागणी होते का? काही प्रस्थापितांकडूनच मागणी होते. तुमच्याकडे पण प्रस्थापित विस्थापित धनगरांमध्ये आहे का? हे बघा, प्रस्थापित विस्थापित सर्व कम्युनिटीमध्ये देशातल्या प्रत्येक प्रवर्गामध्ये प्रत्येक जाती जमातीमध्ये असतील. तो विषयच नाही आहे. विषय काय आहे की धनगर समाज नव्यानं मागणी करत नाही आहे. धनगर समाज ऑलरेडी त्या यादीमध्ये आहे. आता हे काय म्हणाले की महाराष्ट्रामध्ये ते NTमध्ये आहे, मान्य आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधलं त्यांचं भटके पण मान्य करताय पण ते आदिवासी नाही आहेत ना. ऐका, ट्राईब्स म्हणताय ना तुम्ही, ट्रायबल, हे बघा NT नोमॅडिक ट्राईब्स म्हणताय ना तुम्ही. म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही ज्यावेळी सुविधा द्यायची किंवा त्यांना सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आणायचं म्हणून तुम्ही ज्यावेळी विचार करता त्यावेळी तुम्ही त्यांना NTC देता. म्हणजे तुम्ही हे मान्य करता की ते भटके आहेत. पण तीच शिफारस तुम्हाला फक्त केंद्राला द्यायची आहे की त्या 48 आदिवासींच्या यादीमध्ये 47 जातींना हे आरक्षण मिळतं पण एका जातीला वगळलं जातं. केंद्र देऊ शकतं तुमचं असं म्हणायचं. राज्याच्या हातात काय नाही. राज्याची शिफारस जाणं पण अहवाल विरोधामध्ये आहे. अहवाल तुम्ही 2023चा कसा काय? आता मला एक सांगा. तीच ना अहवाल दिला ना मराठा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिझर्वेशनच्या सायन्सेस संदर्भामध्ये तुम्ही जर निजामकालीन नोंदी शोधत असाल तर धनगर समाजाच्या 2024चे निकष कसे काय तुम्ही लावू शकता? तुम्हाला तो अहवाल मान्य नाही. प्रश्नच नाही. तुम्ही 2024 मध्ये कसे काय? मग आपण 75 वर्षात आपलं काही सिव्हिलायझेशन झालं की नाही? मुद्द्याकडे तुमचा मुद्दा पोहोचलाय सर. तुम्हाला ह्याच्यावरती पटकन काही रिॲक्ट व्हायचे? मुळामध्ये धनगर हे OBC आहेत, राज्याच्या पातळीवर भटके विमुक्त आहेत. याचा अर्थ ते आदिवासी आहेत असा निष्कर्ष काढणं अतिशय चुकीचं आहे. नंबर 1. नंबर 2, ज्या संविधानिक किंवा शासकीय संस्था आहेत त्याच्यामध्ये ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे ही यावरची एक ऑथॉरिटी आहे. त्यांचा गेल्या 70 वर्षाचा त्यांचा या संपूर्ण आदिवासीत्वाच्या अभ्यासाचा इतिहास आहे. एक मोठं प्रतिष्ठित संस्था ती आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे
की धनगर ही एक जात आहे आणि ती ओबीसी आहे, महाराष्ट्रात ती भटके विमुक्त आहे, परंतु ती आदिवासीत्वाचे कोणतेही निकष पूर्ण करत नाही, ती स्वतंत्र जात आहे. त्याच्यामुळे जे आदिवासी आहेत, ओरान धांगड जे आहेत, महाराष्ट्राची जी यादी आहे, आता सर जे म्हटले धाके सर, की महाराष्ट्राची जी यादी आहे, महाराष्ट्राच्या जी 45 जमातीची अनुसूचित जमातीची यादी आहे, हा जो शेड्यूल आहे हा प्रेसिडेंटने तयार केलेला शेड्यूल असतो आणि तो पार्लमेंटने कायदा जो केलेला असतो, पार्लमेंट संसदेने केलेला कायदा आणि त्याच्यावर मग प्रेसिडेंटनी केलेली स्वाक्षरी, त्याच्यातनं शेड्यूल तयार होतो. हा जो महाराष्ट्राचा जो शेड्यूल आहे त्याच्यामध्ये 45 अनुसूचित जमाती आदिवासी आहेत. त्याच्यामध्ये 36 नंबरवर ओरॉन कॉमा धांगड अशी तरतूद आहे. म्हणजे धनगर अशी काही अजिबात स्पेलिंग नाही. मिस्टेक त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक हा प्रकार नाही आहे. हा कारण नसताना आपण बागुलबुवा उभा करत आहोत की हे धनगरांसाठी एंट्री आहे. मुळामध्ये ओरॉन धांगड ही एंट्री आहे 36 नंबरवर. त्याच्यामध्ये असं आहे की हा धचा मा किंवा डचा आर असं काही झालेलं नाही आहे. म्हणजे धनगरांसाठी एंट्री होती आणि मग ते धनगड झालं. स्पेलिंग मिस्टेक अजिबात हे वास्तव नाही आहे. इतकं सोपं नाही आहे हे. वस्तुस्थितीला धरून हे नाही. चला आपण दोन्ही बाजू याच्या ऐकल्या. आता मी जातोय सेव्ह नेशन सेव्ह मेरिटचे विश्वजित देशपांडे सरांकडं. खरं तर आरक्षणाची मागणी सगळ्यात जवळपास समाजाकडनं होताना एक असा समाज आहे ज्याच्यात असं म्हटलं जातं की त्यांची ती मागणी नाही आहे, किंबहुना आरक्षण देऊच नका, आरक्षण चा फेरविचार करा किंवा गुणवत्तेवरती आधारित आर्थिक निकष वगैरे असावेत. पण तरी पण ब्राह्मण समाजातसुद्धा अस्वस्थ आहे. याचं कारण असं वाटतं आहे की टार्गेट केलं जातं. बघा म्हणजे माजी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आहेत फडणवीस, त्यांना हे सांगावं लागतं की मी ब्राह्मण आहे, मी जात बदलू शकत नाही, रिप्रेझेंटेटिव्ह आहे मी असं म्हणत नाही. मला फक्त म्हणायचं आहे की हे का करावं लागतं, हे सांगावं का लागतं, आणि मग ही अस्वस्थता खाली पण आहे का, समाजामध्ये पण आहे का? तुम्ही या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्याकडे कसं बघता? मुळात सेव्ह मेरिट सेव्ह नेशन म्हणून मी आज इथे उपस्थित आहे आणि सेव्ह मेरिट सेव्ह नेशन हे खुल्या प्रवर्गाला रिप्रेझेंट करणारी संस्था आहे. खुला प्रवर्ग म्हणजे कुठलीही ज्या जातींना आरक्षण नाही असे नाही, तर खुल्या प्रवर्गात सगळ्याच जातीतले अगदी ओबीसीमधली क्रिमिलेअरच्या वरचे आणि सगळ्याच प्रकारचे लोक हे खुल्या प्रवर्गात येतात. खुल्या प्रवर्गाचं म्हणणं काय आहे की बाबा रे, संविधानाने घालून दिलेल्या मर्यादेच्या आत काय राजकीय गोंधळ घालायचे ते घाला आरक्षणाचे, पण त्याच्यावर येऊ नका आणि त्यामुळे देशाचं मेरिट त्या ठिकाणी मारू नका. त्यामुळे ते सगळ्याच जातीतलं, एकट्या ब्राह्मणांमधलं, एकट्या मारवाड्यांमधलं, एकट्या जैनांमधलं नाही, तर सगळ्याच जातीतलं मेरिट जे आहे ते मारू नका. ते खुल्या प्रवर्गातला जी काय त्यामध्ये कॉम्पिटिशन आहे ती जिवंत ठेवण्यासाठी 50% खुलं ठेवावं, ही प्रांजळ संविधानात्मक भूमिका घेऊन आम्ही आजपर्यंत या लढ्यात सहभागी आहोत. आणि त्यावरच आपण दुसरा मुद्दा मांडला की अस्वस्थता का आहे, तर अस्वस्थता आहे ना अस्वस्थता? हो, 100% अस्वस्थता आहे. जेव्हा अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला टार्गेट केलं जातं, त्याच्या जातीमुळे टार्गेट केलं जातं, अशी भावना निर्माण होते, अशा बातम्या येतात, तेव्हा सामान्य माणूस हा अस्वस्थ होतो. तो त्याचा आडनाव लपवायला जातो, तो त्याच्या गावाच्या नावाने रिप्रेझेंट करतो. अशा अनेक घटना आपण पाहिलेल्या आहेत गेल्या 20 मला वर्षात. एक प्रश्न विचारायचा, पण RSS सारखी संघटना, मोहन भागवत जे प्रमुख आहेत, त्यांचं जेव्हा स्टेटमेंट येतं की 1000 वर्ष जर अन्याय झाला असेल जातींवरती काय, तर आणखीन 100 वर्ष आरक्षण त्यांना दिलं तर काय बिघडलं? म्हणजे बघा, बिहारमध्ये जेव्हा निवडणूक होती ह्याच्या आधीची, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आरक्षणाचा फेरविचार करा, आणि आता त्यांचं हे ताजं स्टेटमेंट आहे हे. त्यामुळे ह्याचा कसा अर्थ लावायचा? नाही, काय त्यांनी काय बोलावं याच्यावर आपला खूपच कमी कंट्रोल असतो. पण त्यांचं मत हे वेगळं आहे, आमचं मत हे वेगळं आहे. आमचं मत असं आहे की आरक्षणामुळे खरंच गेल्या 70 वर्षात काय झालं याच्यावर शासनाने कधीतरी एक श्वेतपत्रिका काढावी की खऱ्या अर्थाने त्याचा फायदा ज्या घटकांना व्हायला पाहिजे त्या घटकांना होतोय का, किती टक्के त्यातून अपलिफ्टमेंट झाली. आर्थिक निकषावर आरक्षण हा तर म्हणजे अजूनच वेगळा विषय आहे. याच मुद्द्याकडे पुढच्या, परंतु या पुढच्या मुद्द्याकडं चर्चेच्या टप्प्यावर जाण्याच्या आधी आता प्रवीण गायकवाड आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत. प्रवीण गायकवाड सर, वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, या सगळ्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये अभ्यासामध्ये ते फोरफ्रंटला आहेत. सर, 2016 साली लाखांचे मोर्चे निघाले, तेव्हा बघितलं आपण. पण आता जे घडतं आहे 2023 साली, पुन्हा एकदा आशा पल्लवित झालेले आहेत. तेव्हा पण आरक्षण मिळणार असंच एक वातावरण निर्माण झालं होतं. आता सुद्धा तुम्ही याच्या आधी सराटे सर वगैरे की मिळायला सुरुवातच झालेली आहे आणि मिळणारच आहे ते.
तुम्ही मात्र सातत्यानं भूमिका मांडता की नाही मिळणार हे. जरांगेचं आंदोलन बघितल्यानंतर जे काय सगळी ताकद, रस्त्यावरचे पडसाद, सगळ्यांची झालेली धावपळ, तुम्ही अजूनही ठाम आहात की आगा हे होण्याची नाही, हे आरक्षण मिळणारच नाही आहे मराठा आरक्षण? नाही, मराठा आरक्षण हा जर शब्द वापरला तर मराठा जातीचा आपण जर आरक्षणाचा आग्रह धरला तर जात म्हणून मिळत नाही. पहिली गोष्ट, एक तर ते वर्गात मिळतं, नाहीतर आता जे 10% आर्थिक निकषाचं आरक्षण आलेलं आहे त्यातनं मिळतं. आपण सातत्याने जो प्रयत्न करतोय मराठा आरक्षण, तर त्याची मांडणीमध्ये आपल्याला असं वाटतं की आपल्या जातीसाठी आरक्षण मिळेल. म्हणजे आता कोकणामध्ये मराठा आणि कुणबी हा वाद परत उफळला आहे आणि तिथल्या मराठा समाजाच्या लोकांनी सांगितलं की आम्ही मराठा म्हणूनच आरक्षण घेऊ. तर हे नमूद करणं गरजेचं आहे. म्हणजे नारायण राणे आता जे म्हटले की आम्ही कुणबीहून घेणार नाही, ते समाजाचं पण आहे का नेत्यांचंच आहे फक्त? कारण का माहिती का, कारण राणे आयोग जो होता तेव्हा राणेंनीच सगळं केलं, त्यांनी त्याचं क्रेडिट पण घेतलं. म्हणजे जो काय सामाजिक मागासलेपण आहे, आता ते म्हणतायत तर हे पण सांगा मला, म्हणजे की हे जे म्हणतात की तिथं वाद जो उफाळलेला आहे तर तो नेत्यांच्या स्टेटमेंटमुळं येतोय का खाली पण तशीच धारणा आहे? नाही, कोकणामध्ये मुख्यतः काय आहे की मराठा आणि कुणबी यांची संस्कृती, विचारधारा किंवा त्यांचं वागणं बोलणं, कारण तो दबलेला समाज आहे. तिथला कुणबी जो आहे तो कष्टकरी समाज आहे, जो शेतीवर आपण रोजगार म्हणून काम करतो, कामगार म्हणून काम करतो. आणि तिथला जो खोती मराठा आहे तो जमीनदार मराठा आहे, तो त्यांच्याशी नातेसंबंध करत नाही. विदर्भातला मराठा जो पंजाबराव देशमुख मानतात तो मराठा कुणबी आहे, परंतु तिथं 42 जाती कुणबीमध्ये पोट जाती आहेत, म्हणजे 42 आहेत. ते किरमिरे नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी ते पुस्तक लिहिले. जसं झाडे कुणबी, बावणे कुणबी, तिरळे कुणबी, त्याच्यानंतर तिरोडे कुणबी, घाटोळे कुणबी, यादव कुणबी, असे 42 आहेत. तर तिथल्या सुद्धा या पोट जातीच्या आतमध्ये रोटी बेटी व्यवहार नाही आहे. रोटी व्यवहार आहे, बेटी व्यवहार नाही आहे, म्हणजे ते परत आपल्याला वेगळे समजतात. तर ही थोडीशी समस्या आहेच. परंतु 1 जून 2004ला खत्री आयोगाने कुणबी या 83व्या जातीमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा समावेश केलेला आहे. परंतु काय झालं होतं, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मराठा कुणबी अशा 2 जाती मानण्यात येत होत्या. त्यामुळं नेमकं डायरेक्शन्स नव्हते प्रांत अधिकाऱ्यांना, आणि त्यामुळं तशा प्रकारच्या नोंदी जरी असल्या, पूर्वीची कुणबी आत्ताची मराठा किंवा आत्ताची कुणबी पूर्वीची मराठा, यांना आरक्षण देण्यासाठी प्रांत अधिकाऱ्याकडून काही हे मिळत नव्हतं, म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं. जे आता या आंदोलनानंतर सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याचं स्वागत करताय. म्हणजे जसं मगाशी म्हणाला की जात म्हणून मिळत नाही, प्रवर्ग म्हणून मिळू शकतं, जसं सराडे सर म्हणतात की हाच मार्ग असू शकतो, मिळायला सुरुवात झालेली आहे. ओबीसीकरण होणार आहे की नाही माहीत नाही, साके सर म्हटलं की ते बघायला पाहिजे, त्यामुळे ते अस्वस्थता आहे. तुम्हाला काय वाटतंय की हे कुणबी म्हणूनच मिळणार आहे का ओबीसी म्हणून पण मिळणार आहे? नाही, ओबीसीमध्येच कुणबी आहे ना, त्यामुळं कुणबी ज्यावेळेस तुम्ही म्हणता ती ऑलरेडी जात ही पहिल्यापासूनच आहे. म्हणजे कालेलकर आयोग, मंडल कमिशन, खत्री आयोग याच्यामध्ये आहेच ते. त्यामुळं त्याचा ओबीसी दर्जा जो आहे कुणबीचा तो आहेच. परंतु मराठा समाजाला जे आरक्षण मिळत नव्हतं ते 19 नंतर जी परिस्थिती बदललेली आहे की 10% आरक्षण EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शनमधनं मिळायला लागलं. आणि मी आपल्याबरोबर बोलण्यापूर्वी गेली 4-5 दिवस माहिती गोळा करतो आहे सरकारकडून, तर असं लक्षात आलेलं आहे की जवळपास 8.5% 10पैकी मराठा समाजाने लाभ घेतलेला आहे. म्हणजे ज्यांच्याकडं खुल्या वर्गातील जात म्हणून मराठा आहे, तर एक महत्त्वाचं काय, EWSमध्ये सुरक्षितता आहे मराठा समाजाला. कारण SC ST OBC वगळता खुल्या वर्गातला आर्थिक दुर्बल असलेल्या माणसाला आरक्षण आहे. त्यामुळं ते आरक्षण मराठा समाजाला मिळतंय आणि मी त्याचं स्वागत पूर्वीपासून करत आलो. तुमचं म्हणणं की आर्थिक ह्याच्यावरतीच मिळणार, सामाजिक मागासलेपणाचा जो मुद्दा आहे, जो म्हणजे घटनेमध्ये काय सांगितलं आहे, आरक्षणाचा निकष जो आहे संविधानामध्ये, तो सामाजिक मागासलेपण आहे, तिथं आर्थिक नाही आहे, तर त्याच्यावरती मिळणार नाही तुमचं म्हणणं आहे. म्हणजे सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं मराठा समाजाचं हा मुख्य अडथळा आहे आरक्षण मिळण्यात. सुप्रीम कोर्टात 2 वेळा जे काही झाली चर्चा, त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय झालं की सुप्रीम कोर्टामध्ये जे SEBC गेलं, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, देवेंद्र फडणवीस सरकार आणि त्यांना न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांचा अहवाल होता जो 1063 पानाचा आहे. त्याच्यामध्ये मागासलेपणा सिद्ध होतो, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं होतं, तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलं होतं, शाहू महाराजांना शूद्र ठरवलं होतं, सातारच्या प्रतापसिंग महाराजांना शूद्र ठरवलं होतं, सयाजीराव गायकवाडांना शूद्र ठरवलं होतं. हा धार्मिक जो काय आधार आहे त्याचं कारण परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली होती.
21 वेळा निक्षत्रिय केल्यामुळे क्षत्रिय एक नाही, अनवर्ण व्यवस्थेमध्ये 2 वर्ण आहेत, ब्राह्मण आणि शूद्र. तर ब्राह्मण अधिकार संपन्न, ज्याला 7 अधिकार प्राप्त होतात, म्हणजे शिक्षण, ज्ञान किंवा पैसा किंवा समुद्र त्यांना उल्लंघन सगळं. पण हीच गोष्ट अधिकार वंचित असलेल्या शूद्र समाजाला नव्हती, तर त्याची मांडणी झालेली आहे. परंतु काय झालं की सुप्रीम कोर्टामध्ये गायकवाड आयोग जो होता त्याच्यामध्ये सामाजिक मागासलेपणा, आर्थिक मागासलेपणा आणि कुणबी मराठा एक असल्याचं, म्हणजे कुणब्यांचं नातं त्याच्यात सुद्धा दाखवलेलं आहे. मी त्याच्याबरोबर काम करू शकलो. महत्त्वाचं काय झालं की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे मराठा समाजाला, म्हणजे प्रतिनिधित्व पुरेसं आहे. दुसरा मुद्दा त्यांनी काय घेतला की कालेलकर आयोगामध्ये मराठा समाज मागासलेला नाही आहे, मंडल कमिशनमध्ये नाही आहे, खत्री आयोगामध्ये नाही, बापट आयोगामध्ये नाही, श्रॉफमध्ये नाही, आणि नारायण राणेची समिती जी आहे ती इकॉनॉमिकल बॅकवर्ड म्हणून जाते, आर्थिक निकषाचं आरक्षण. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणामध्ये बरेच अडथळे आहेत. आणि हा मुद्दा म्हटला पुढच्या टप्प्यावरती आता हाच मुद्दा घेऊयात आपण की सामाजिक मागासलेपण आणि आर्थिक निकष. बघा आता की जसं आपण म्हणतोय की सामाजिक मागासलेपण हाच निकष जरी असला घटनेमध्ये, भाषा कुठली होती? आर्थिक निकषांचीच होती. म्हणजे बाळासाहेब ठाकरे घ्या, आर्थिक निकष पाहिजे. शरद पवार जेव्हा राज ठाकरे जाहीर मुलाखत घेतात तेव्हा म्हणतात की आर्थिक निकषावरतीच दिलं पाहिजे. विलासराव देशमुखांची एक क्लिप फिरत असते. नरेंद्र मोदी जरी ओबीसी नेता, शहा वगैरे असं म्हणत असले की ओबीसी पंतप्रधान, तरी ते काय म्हणतात, मी फक्त गरीब हीच एक जात मानतो. गरीब म्हणजे परत आर्थिकदृष्ट्या गरीब. हे काय आहे मग? म्हणजे मला हे ही चलाखे नेत्यांची की आर्थिक निकषावरती देता येत नाही, सामाजिक मागासले पण हाच निकष असताना तरी पण भाषा जी आहे ती आर्थिक निकषांची करायची. चातुर्य आहे, चलाखी आहे का काय आहे? पहिल्यांदा सामाजिक मागासलेपण याचं उत्तर दिलं पाहिजे. मुळामध्ये मराठा समाज सामाजिक मागासलेला आहे की नाही हा आपण थोडा वेळ विषय बाजूला ठेवतो. पहिल्यांदा महाराष्ट्रातलं रिझर्वेशन कोर्टाच्या आदेशानुसार दिलं गेलं आहे का, हा पहिला मुद्दा आहे. मुळामध्ये कोणत्याही रिझर्वेशनचा जात हा निकष असू शकत नाही, केवळ जातीच्या आधारे आरक्षण देता येत नाही. आणि कोर्ट जे बोललेलं आहे सुप्रीम कोर्ट की कालेलकर आयोगाने मराठ्यांना मागास ठरवलं नाही, कोर्ट खोटं बोलतंय. त्याला एक जात असते कोर्टाला, पण हे विसरून नाही चालणार. तर कालेलकर आयोगामध्ये मराठवाड्यातला मराठा आणि विदर्भातला मराठा कालेलकर आयोगामध्ये मागास ठरवलेला आहे. आणि कालेलकर आयोगामध्ये याला मुंबई इलाका म्हणायचे, त्याच्यातला कुणबीसुद्धा मागास नाही ठरवलेला, मराठासुद्धा मागास नाही ठरवलेला, त्यामुळे तिथे मागास ठरण्याचा प्रश्न नव्हता. हा मुद्दा तुम्ही सांगत नाही. बी.डी. देशमुख समितीने एकाही जातीचं मागासलेपण नमूदच केलं नाही, त्यांनी यादीच दिलेली नाही आहे. आणि हे 9 एप्रिल 65च्या यादी त्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ओबीसीची यादीच नाही आहे. ओबीसीची पहिली यादी जेव्हा 13 ऑक्टोबर 1967ला आली तर आर्बिट्ररी आली, मनमानी पद्धतीने आली, त्याचं कोणतंही लॉजिक नाही आहे, त्याला कोणताही मागासलेपणाचा निकष नाही आहे. आणि धनगर जात ओबीसीमध्ये आहे त्या दिवशी पहिल्यांदा. जेव्हापासून रिझर्वेशन मिळालं 1902 पासून, शाहू महाराजांच्या काळापासून, त्या दिवशी माळी, धनगर, मराठा हे एकाच गटात आहेत, ते सारखेच आहेत. 1942चं जे आहे नोटिफिकेशन त्यातही मराठा आणि धनगर, माळी एकाच यादीमध्ये आहेत. त्यामुळे मराठा या शब्दाला एवढं बाटल्यासारखं किंवा वेगळं बघण्याचं काही कारण नाही आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झालेला आहे, त्याला कोल्ड ब्लडेड मर्डर असं मी म्हणतो, तो 23 मार्च 1994 रोजी झालेला आहे. इंदिरा शहाने पूर्णपणे करून टाकलेली या सगळ्या आरक्षणामध्ये. महाराष्ट्रातलं जे आरक्षण आत्ता चालू आहे, ओबीसीचा असो, व्हीजेएनटीचा असो की एचबीसीचा असो, पूर्णपणे बोगस आहे. याला कायद्याचा, घटनेचा काही आधार नाही आहे. मनमानी जातीवाद चाललेला आहे. हे मी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर सिद्ध करायला तयार आहे. पहिला मुद्दा. सामाजिक न्याय काय मराठ्यांना लागू नये? ते महाराष्ट्राचे देशाचे नागरिक नाही आहे. त्यांचा सामाजिक न्याय किती मिळाला तरी चालेल का? आम्ही पाकिस्तानात जायचं? आम्हाला एकच भाकर आहे ना, आम्हीच खाणार? मग हे लोक कुठे जाणार? हा मुद्दा आहे, पहिला मुद्दा. आता मला मुद्द्यावर यायचं आहे. इंदिरा शहानीमध्ये काय सांगितलेलं आहे? इंदिरा शहानीमध्ये सांगितलेलं आहे की 4 महिन्यामध्ये तुम्ही आयोगाची स्थापना करा राज्यामध्ये. 1.5 वर्ष झालं यांनी आयोग स्थापन केला नाही. आणि 23 मार्च 1994 रोजी कुठलाही अभ्यास न करता, लोकसंख्येचा अभ्यास न करता, काही माहिती न घेता, आयोगाचा अहवाल न घेता 14% व्हीजेएनटी आणि ओबीसीचं आरक्षण एकदम 30% करून टाकलं. आणि ते 30% केलं एवढा एक गुन्हा नाही आहे. मग त्या दिवशी 50% आरक्षण नेऊन पोहोचवलं आणि 50% शैक्षणिक आरक्षण लागू केलं, जे शैक्षणिक आरक्षण त्या दिवसापर्यंत भारतात कुठेच नव्हतं.
महाराष्ट्रात नव्हतं. केंद्रामध्ये आरक्षण 2008ला शैक्षणिक आरक्षण लागू झालं. या शैक्षणिक आरक्षण त्या दिवशी लागू केलं ते इलिगल, अनकॉन्स्टिट्युशनल आणि अतिशय गुन्हा सर केलं. तुम्ही खूप गंभीर महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, पण आपण घेऊयात कारण सगळ्यांनाच बोलायचं याच्यावरती. सरांनी 2-3 मुद्दे फार महत्त्वाचे मांडलेत. एक तर कोर्टाला जात असते हे त्यांनी नाही, म्हटलेलं आहे. धनगरांचं सामाजिक बरोबर. मागासपणाचा किंवा अहवाल कोल्ड दाखल ब्लडेड द्या. मर्डर असं म्हणतायत. मला इथे रेफरन्स जरांगे पाटलांचा यासाठी द्यायचं आहे. जरांगे पाटलांनी पण असा उपस्थित मुद्दा केला की माळी समाजाला जेव्हा 62 साली दिलं तेव्हा तुम्ही काय सामाजिक मागास पण चेक केलं होतं 68 साली 68 दिलं साली. आणि एका ओळीचे द्या. आणि आता ही संख्या जी आहे ती एकदम कशी वाढली. मग त्यांना देताना तुम्ही काहीच सर्वे करत नाही किंवा काही अहवाल नसतो आणि आम्हाला देतानाच तुम्हाला का सर्वे आणि अहवाल लागतात असं जरांगे पाटील सर पण ते सुचवत आहेत. ह्याच्यावरती पाहिजे. आणि जसं त्याने आता उदाहरण केलं की हा जागतिक पैलू आहे, वैश्विक पैलू आहे, हा काय फक्त भारतापुरता नाही. ह्याच्यावरती तुम्ही सांगा का? विषय असा आहे की त्यांनी काय सांगितलं की मंडल आयोगाबद्दल त्यांनी स्टेटमेंट केलं. मी त्यात जात नाही, पण त्याचं एक उत्तर असं सांगतो. मंडल आयोगाला सुद्धा तत्कालीन परिस्थितीमध्ये असाच विरोध झालेला होता आणि तो विरोध झाल्यानंतर 9 जजेसच्या खंडपीठासमोर आत्ताची जशी परिस्थिती आहे, मी तर म्हणेन याच्यापेक्षा जास्त अस्वस्थतेचं वातावरण या देशामध्ये होतं. देशामध्ये आंदोलनं होती आणि मग त्यावेळी 9 जजेसच्या खंडपीठानं मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसंदर्भात स्टेटमेंट दिलं. ओके, आत्ता सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत सुप्रीम आहे. मग 1100 पानाचं जजमेंट दिलं आहे. मग आता मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक कम्युनिटीला आपले अधिकार मागायचा, आरक्षण मागायचा, हे तर सगळ्यांना अधिकार आहे, त्याबद्दल वाद तो नाहीच आहे. प्रश्न येतो सामाजिक मागासल्याहून नाही, कोणत्याही त्या- दिवशी त्या- सिद्ध त्यांचा- झालं. त्यांचा- एक विषय त्यांचा मांडतोय मुद्दा. धनगराचा. त्यांचा- 2 मिनिटं त्यांचा बाजूला मुद्दा. ठेवा. मी सर तुमच्याकडे येतो त्यांचा मुद्दा पूर्ण होतो. धनगरावर पण मी बोलेन स्पेशल, पण आता एका विषयाला बोलू ना आपण. मंडल आयोगाबद्दल गंभीर आरोप यांनी जे केले बरोबर. हो. हे सुप्रीम कोर्टाला तुम्ही जर असं म्हणत असाल तर मग तुम्ही मानत नाही. काहीच म्हणाल नाही मी. तुम्ही मानत नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं मंडल आयोग इम्प्लिमेंट झालाय. नाही, मंडल आयोग खारिज केला इंदिरा साहनीने, हे मी सांगतो तुम्हाला. पूर्ण तुम्ही महाराष्ट्रामधला 147 च्या माझा- पुढचे मी 10 काय पॅरेग्राफ म्हणतोय? वाचा. मंडल आयोग इंदिरा साहनीने भाषणात गोंधळलेला आहे, खारिज केलेला आहे. मंडल आयोग मंडल मान्य आयोग केलेला नाहीये. सुप्रीम कोर्टाच्या बरं, ठीक आहे, सर. आदेशानं अंमलबजावणी लागू झालेली झालेला आहे. ठीक आहे. आपण आता याच्यावरती कधी कुठेही आपण बोलू. मला ते- बोलू. नाही पण ठीक आपण आहे, conclude ठीक करू. आहे. पण त्यांना याचं उत्तर देऊ नका. मी जसं मग अशी मुद्दा मांडला की विषय असा हां. आहे विषय नाही पण असा आहे. माळी समाजाला आरक्षण देताना सामाजिक मागासले पण पाहिलं गेलं नाही असा जो आरोप होतोय किंवा ही आकडेवारी जी आहे ती वस्तुस्थितीला धरून नाही. आपण बघितलं की कॅबिनेटमध्ये सुद्धा भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये या टक्केवारीवरूनच वाद झाला होता. तर हे जे आहे की ओबीसीची टक्केवारी जास्त आहे किंवा सामाजिक मागासले पण तेव्हा बघितलं नाही, हे तरी आरोप तुम्हाला मान्य आहेत का? हे आरोप मला मान्य नाहीत. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळी आता मी एक मुद्दा तुम्हाला सांगतो. कायम या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच्या अगोदर 7 समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी, बघा 7 समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी इथं आल्यानंतर इथं कास्ट सेन्सस केला. इथं सामाजिक स्टेटस, मानवशास्त्रज्ञ आणलं, भाषाशास्त्रज्ञ आणले. हे विमुक्त, बघा आता हे मंडल आयोगाबद्दल एवढे ते गंभीर आरोप करतायत. विजयएनटीमधल्या अप्रवर्गामध्ये काही त्यांच्या त्या अप्रवर्गामध्ये ज्या 13-14 जाती येतात, विमुक्त जाती, त्यांचं एक वेगळंपण आहे. बी प्रवर्गामध्ये येतात जे देवाच्या धर्माची आराधना करतात, नाव पण भिक्षुकगिरी घेतलं नाही करतात. अहो मंडल आयोगाच्या बाहेरचं आहे का ते? काही बोलताय राव. ठीक आहे. तुम्ही बोलत असताना मी बोललो नाही, ऐका, मला ठीक बोलू आहे. द्या ना. तुम्ही बरं, मुद्दा पूर्ण करा. आपल्या बाकीच्यांकडे पण बी जायचं. प्रवर्गामधले या महाराष्ट्राची संस्कृती सस्टेन करणारे जे जोशी आहेत, कुडमुडे जोशी आहेत, मेडंगी आहेत, त्यांचं सामाजिक मागासले पण बघा इम्पेरिकल डेटा ज्या वाणी ठीक गुजर आहे. काय यांचं करता? सांगा. ठीक आहे. आपण नंतर येऊ. पण मुद्दा दाभाडे सरांना पण बोलायचं. दाभाडे सर, तुम्हाला या अनुषंगाने काय बोलायचं? हा जो आता मुद्दा सामाजिक मागासलेपणाचा असेल किंवा आर्थिक मागासलेपणाचा असेल त्याच्यावरती आपण बघितली वेगवेगळी मतं. गायकवाड सर काय म्हणतायत, हाके सर काय म्हणतायत किंवा साठे सर, तुम्हाला याच्यावरती काय? बाबासाहेबांनी आरक्षणाची जेव्हा भूमिका आली पुणे करारापासून किंवा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांपासून जर बघितलं तर कास्ट हा आरक्षण देतानाचा महत्त्वाचा घटक आहे. मग कास्टशिवाय तुम्ही आरक्षण कसं देणार? आणि बाबासाहेबांनी म्हटलं की भारतीय वर्णजाती व्यवस्थेचा जर विचार केला तर भारतीय व्यवस्थेमध्ये कास्ट इज अ क्लास आणि त्या क्लासला रिझर्वेशन आहे. त्याच्यामुळे कास्ट हे इंटरचेंजेबल आहे भारतीय व्यवस्थेमध्ये. त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कास्ट हा जात ही या देशातल्या आरक्षण धोरणाचा पाया आहे. ते तुम्ही नाकारू शकत नाही. सुप्रीम कोर्ट मुद्दा त्याच्यानंतर येतो सामाजिक मागासलेपणाचा.
आता या देशामध्ये भारतीय वर्णजात व्यवस्थेमध्ये काही जातींनी हजारो वर्ष आरक्षण भोगलं, वरच्या जातींनी वरच्या जातींनी आरक्षण भोगलेलं आहे. सगळ्या सिस्टीममध्ये आरक्षण त्यांनी भोगलं. त्याचा परिणाम म्हणून मग एक प्रतिनिधित्वाचा मुद्दा म्हणून मग आरक्षण जातीनिहाय किंवा जात वर्गनिहाय आरक्षण व्यवस्था या ठिकाणी आली. हा दुसरा मुद्दा आहे. आता तिसरा मुद्दा आहे की आरक्षण देताना सामाजिक मागासलेपणाचा मुद्दा येतो. त्याच्यामध्ये एम नागराज नावाचं जे जजमेंट आलं 2005 साली ते 2006 साली जजमेंट आलं, त्याने एक ट्रिपल टेस्ट दिलेली आहे. ती ट्रिपल टेस्ट काय सांगते की तुमचं एक तर सामाजिक मागासले बॅकवर्डनेस तुम्हाला दाखवला पाहिजे, ज्याला सामाजिक मागासले पण म्हणतो. दुसरी जी टेस्ट आहे ती तुम्हाला इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन म्हणजे तुमचं अपुरे प्रतिनिधित्व तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आहे की एफिशियन्सी कार्यक्षमता हा मुद्दा नंतरचे जे जजमेंट्स आलेत BK पवित्रा आणि ते त्याच्यामध्ये तो कार्यक्षमता मुद्दा हा एका अर्थाने नलिफाय झालेला आहे. आता मुद्दा याच्यामध्ये असा आहे की विशेषतः तुम्हाला जेव्हा एखाद्या समाजाला, एखाद्या घटकाला, एखाद्या जातीला वर्ग म्हणून आरक्षण द्यायचं असेल त्यावेळेस तुम्हाला त्यांचं नोकऱ्यांमधलं म्हणजे शासकीय निमशासकीय ज्या सेवा आहेत त्याच्यामधलं अपुरे प्रतिनिधित्व तुम्हाला सिद्ध केलं पाहिजे. कारण की संविधानातलं आर्टिकल 16(4) जे आहे ते स्पष्टपणे सांगतं की इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन, जेव्हा राज्यसंस्थेला वाटतं की सदरचा घटक हा शासकीय सेवांमध्ये त्याचं अपुरे प्रतिनिधित्व आहे, असं जेव्हा सरकारची शासन संस्थेची खात्री पटते तेव्हा त्यांनी ते आरक्षण द्यायचं असतं. आता या केसमध्ये इव्हन अगदी EWSच्या मध्ये सुद्धा मला प्रश्न करायचा आहे की वरच्या जातींना तुम्ही आरक्षण दिलं, भलेच त्या आर्थिक निकषावर आर्थिक जे गरीब आहेत परंतु त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे? त्यांचं प्रतिनिधित्व सिद्ध न करता, त्यांचं अपुरे प्रतिनिधित्व सिद्ध न करता तुम्ही त्यांना EWS आरक्षण दिलं. आता मराठा समाजाच्या संदर्भामध्ये जो गायकवाड कमिशनवर जे ताशेरे ओढलेत सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलं आहे की या समाजाचं जे नोकऱ्यांमधलं प्रतिनिधित्व ॲडिक्वेट आहे. ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन असताना नोकऱ्यांमधलं आरक्षण कसं द्यायचं हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर होता. याही पुढे जेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये मराठा आरक्षणाचा जेव्हा सगळी नवीन काही येईल त्याही वेळेस हा जो मुद्दा आहे अपुऱ्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा जो आहे हा मुद्दा कोणत्याही आरक्षणाच्या तत्वाचं पिच्छा सोडू शकत नाही. बरोबर. हा माझा मुद्दा आहे. येतो सर मी तुमच्याकडे, पण विश्व देशपांडेंना पण याच्यावरती काही बोलायचं आहे. तुम्ही सगळे ऐकताय चर्चा, सामाजिक मागासे पण असेल, आर्थिक खुल्या प्रवर्गाकडं किंवा खुल्या वर्गाचं या सगळ्यावरती काय मत आहे? कारण कसं आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ब्राह्मणांचा विचार करताना आर्थिक गरीब लोक आहेत, त्यांच्यामध्ये पण त्यांना पण मिळायला पाहिजे असं म्हणतात. परशुराम मंडळाची मागणी होते, अमृत योजना, बार्टी सारथीची चर्चा होते पण अमृतची चर्चा होत नाही, असा पण एक सूर असतो. किती सूर आहे माहीत नाही. या अनुषंगाने तुम्हाला काय म्हणायचं आहे? बाकीच्या योजना वगैरे सगळं ठीक आहे, पण आरक्षण देताना मुळात हा शासन जे कोण राज्यकर्ते असतात ते हा विचार करतात की द्यायचं आहे, मग ते कसं देता येईल. मुळात परिस्थिती काय आहे आणि त्यानुसार निर्णय घ्यायचा हा भाव नसतो. तर रिझल्ट आधी तयार असतो आणि त्याच्यानुसार रिव्हर्स वर्किंग केलं जातं. आणि मग तेच गायकवाड कमिशनमध्ये झालं, जे सर्वोच्च न्यायालयात शेवटी रिव्हर्स यावं लागलं, जसं साहेब म्हणाले त्याप्रमाणे. आता त्यात लिहिलं परशुरामाने 21 वेळेला निक्षत्रिय केली. जी गोष्ट एकदा संपली ती 21 वेळेला कशी संपेल? हा साधा लॉजिकल प्रश्न आहे. त्यामुळे क्षत्रियांना निक्षत्रिय केलं वगैरे वगैरे या सगळ्या दंतकथांच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला नाही. आणि आम्ही खरंच खुला प्रवर्ग म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत की त्यांनी त्या प्रकारची सिस्टीम येऊ दिली नाही. नाहीतर उद्या अजून कोणी आलं असतं, उद्या 100% आरक्षण झालं असतं जर काही मान्यता दिली असती तर. त्यामुळे 50%च्या आतलं आम्ही जे म्हणतोय ते संविधानाच्या आतलं म्हणतोय. आणि बाकी म्हणजे आमच्या कुणाच्या आरक्षणाला जातीच्या किंवा कुठल्याही जातीच्या विरोधात असण्याचा खुल्या प्रवर्गाचा प्रश्न नाही आहे. तर संविधानाला जे आरक्षण मान्य आहे त्या मर्यादेमध्ये सरकारांनी, राज्यांनी आरक्षण द्यावी, एवढंच साधं म्हणणं आम्ही सुप्रीम कोर्टात देखील म्हणतो. आता आपण चर्चेच्या पुढच्या टप्प्याकडे जातो. चर्चा रंगात आलेली आहे. ती अनेक पैलू, अनेक गुंतागुंत आहेत. मला मान्य आहे तुम्ही सगळेजणच याचे अभ्यासक आहात, पण थोडंसं मला अजून काही मुद्द्यांकडे यायचं आहे. म्हणजे बघा आता की सोशल मीडियावरती पण एक चर्चा सुरू असते, त्यात किती तथ्य काय ते, पण त्याचा जर एक रेफरन्स द्यायचा असेल तर 2-3 गोष्टी येत आहेत. एक बघा, अजित पवार असं म्हटले होते की तुम्ही लग्न करताना वगैरे उच्च खानदानी 96 कुळी आणि मग तुमच्या जागेवरती कुठल्या आरक्षण पडलं की तुम्ही लगेच तिकडं कुणबी किंवा हे स्वतःच ते बोलले होते. किंवा आता जे काही
सोशल मीडियावरती रील्स वगैरे फिरत आहेत त्याच्यामध्ये पण एक दिसतो म्हणजे तो एक की तुमच्या 7 पिढ्या पण आम्हाला हे नाही करणार म्हणजे एक कुठंतरी तो एक अभिमान आहे वगैरे आणि दुसरीकडं हे तर हे सगळं काय ह्याच्याकडं तुम्ही कसं बघता? मूळ विषय काय आहे की मराठा समाजामध्ये आरक्षण घेण्याची मानसिकता नव्हती ती चळवळीने प्रयत्नांती केली. मी तुम्हाला सांगतो की 90ला ज्यावेळेस मराठा सेवा संघ आलं आणि मंडल कमिशन लागू झालं तर पहिलं आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी होती ती हळूहळू मराठा महासंघाने सुद्धा बदलली आणि म्हणून 1995ला जो पहिला खत्री आयोग आला त्याच्यामध्ये मागणी केली गेली की कुणबी मराठा एक आहे. तर ही जी मानसिकता बदलण्याची प्रक्रिया आहे ती फार स्लो आहे. म्हणजे आज मी तुम्हाला सांगतो की मराठा समाजाच्या 2 संघटना आहेत, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ. आर्थिक निकषावरून कुणबीला आले म्हणजे ओबीसीचं आरक्षण मान्य केलं. आता EWS झाल्यानंतर मी संभाजी ब्रिगेडची भूमिका घेतली की आता आम्ही EWSचं आरक्षणाचा लाभ घेणार. मग हळूहळू मी तुम्हाला सांगू का की ते सुद्धा आले कारण SCBC सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं आणि म्हणजे समाजामध्ये 2 वर्ग आहेत, एक अजून अभिमान बाळगणारा आहे आणि दुसरा एक गरीब आहे. त्याची मुख्य कारणं काय आहेत की शेती नापिकीचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट काय झालेली आहे की क्षेत्र कमी झालेलं आहे, बाजारभाव मिळत नाही आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे मुख्य प्रश्न आरक्षण दिसत नाही मला. शिक्षण महागलेलं आहे आपल्याकडे. 1983ला आपल्याकडे खाजगीकरण आलं शिक्षणामध्ये म्हणून सिम्बॉयसेस, भारतीय विद्यापीठ, DY पाटील, इंजिनिअरिंग कॉलेज सगळ्या म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज तर ते शिक्षण महागलं आहे, त्याला डोनेशन्स द्यावं लागतं. म्हणजे सरकारी कॉलेजमधलं जे माफक दरात शिक्षण मिळतं आणि दर्जेदार मिळतं ते खाजगीमध्ये मिळत नाही. आणि दुसरा प्रश्न असा की शिकून जे काय आपले लोक तयार होतात त्यांना बेरोजगारीला समोर जायला लागतं. म्हणजे 29% या देशातले तरुण हे बेरोजगार आहे. मी म्हणत नाही आहे तर केंद्र सरकारने जाहीर केलं आहे आणि ह्याला आकडा कुठून मिळतो तर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडे. फार महत्त्वाचा मुद्दा मांडला याच्या मुळाशी शेती शिक्षण नापिकी म्हणजे शेतीची जी वाट लागलेली आहे त्यानंतर शेतजमीन जी कमी झालेली आहे आणि जे काही सरकारची धोरणं आहेत किंवा काय त्यामुळं पुढच्या पिढीने शेती करूच नाही. म्हणजे आत्ता फिरताना सगळं मराठवाड्यामध्ये थेट मैदानातून आम्ही जो कार्यक्रम केला तेव्हा हेच दिसलं की मूळ जे आहे ती शेतीची वाट लागली. कधी आसमानी कधी सुलतानी पण वाट लागलेली आहे, जमीन कमी आहे. त्यामुळं शेतकरी हा जो कोरडवाहू शेतकरी जो उभारला आहे जरांगे पाटलांच्या पाठीमागं बहुतांश गरीब शेतकरी त्याला असं वाटतं की माझ्या पुढच्या पिढीनं शेतीच करू नये. मग त्यांनी शिक्षण घ्यावं, ते शिक्षण त्याला परवडत नाही आहे फी आणि मग कुठंतरी एक धारणा आहे की त्याला आरक्षणाने त्याच्यामध्ये सवलत मिळेल आणि नोकरी पण मिळेल. पण इथं पण मुद्दा हाच आहे की आरक्षण हा जणू एक रामबाण उपाय आहे याच्यावरती. दुसरीकडे बघता आपण नोकऱ्या कमी होतात, शासकीय नोकऱ्याची काय परिस्थिती आहे, खाजगीकरण चाललंय. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण 91ला आलं. म्हणजे वर्ल्ड बँक असेल किंवा जागतिक समुदाय असेल ज्याला UNO वगैरे म्हणतो यांचा दबावच आहे. कारण मिनिमम गव्हर्नन्स आणि मॅक्सिमम लोकांना आता खाजगीकरणाकडे जावं लागेल. म्हणजे आता तुम्ही बघा कोल माइन्स विकल्या, त्याच्यानंतर शिपिंग कॉर्पोरेशन विकलं, विमानसेवा विकली, आता LIC आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे, शिक्षणाचं खाजगीकरण झाले, आरोग्य सेवांचं खाजगीकरण झाले. म्हणजे याचा अर्थ आता खाजगीकरणामुळं काय झाले सगळंच महागलेलं आहे आणि ही आर्थिक परिस्थितीची मूळ कल्पना जी आहे ती कुचंबलेली. आणि दुसरं एक बघा की 80च्या दशकात मंडल आला, 90ला लागू झाला, म्हणजे नंतर 94ला प्रत्यक्ष लागू झाला. तो काळ, ती वेळ आणि आजची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर जग हे पूर्ण अर्थकारणाने व्यापलेलं आहे. बरोबर आहे. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण. मी म्हणजे फक्त खाजगीकरण आणि कंत्राटीकरण एकच उदाहरण देतो. उदाहरण असं आहे की 90ला भारताचा GDP चायनापेक्षा जास्त होता. चायना हा साम्यवादी देश, कम्युनिस्ट देश. पण आज जर तुम्ही बघितलं तर चायनाचा GDP हा जगात 1 नंबरला आहे. भारताचा आजचा जो आकडा आहे जो पंतप्रधान सांगतात तो टर्नओव्हरचा $3 ट्रिलियन आहे आणि त्या आशा दाखवतात 5 ट्रिलियनची. पण चायना ही समस्या होती त्यांची सुद्धा, तिथेही बेरोजगारी. पण चायनाची आजचं जे काय आकडा आहे तो $21 ट्रिलियन आहे. म्हणजे चायनाने आपल्यामध्ये बदल केला, प्रगती केली, जगातल्या 1 नंबरची आर्थिक महासत्ता झालेली. आमच्याकडं काय झालं, आरक्षण आमचं संरक्षण करल आणि आम्ही सुद्धा सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते जबाबदार आहे कारण आम्ही आरक्षणाच्या पलीकडं एक जग आहे. म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, मंडल कमिशन आलं, 90ला लागू झालं आणि 91ला लगेच जागतिकीकरण, खाजगीकरण येतं. म्हणजे मंडलला मर्यादा पहिल्याच वर्षी पडलेल्या आहेत. तर त्याच्या पलीकडं आणि आपलं दुर्लक्ष झालं. कारण काय झालेलं आहे
की भावनिक आणि सामाजिक आंदोलनामध्ये आम्ही जास्त अडकलेले, आम्ही व्यावहारिक नाही आहे. प्रश्न असा आहे की म्हणजे तुम्ही असं म्हणताय का आत्ता जे आरक्षण आहे ते थांबवून टाकावं आणि आपण आर्थिक प्रगतीचा मार्ग नाही नाही अवलंबावा? सर, नाही मुद्दा काय नाही, करता- विचारा ना नाही नाही, त्यांना. विचारू आपण त्यांच्याकडे येतो, पण मला त्याचं तुमच्याकडे उत्तर हवं आहे. जसं नाही त्याचं उत्तर जसं मी प्रवीण देतो. गायकवाड- माझ्या बरं. प्रश्नाचं उत्तर देतो. ठीक आहे, नाही, एक मराठा लक्षात आरक्षणाचा घ्या, विषय आला तरच हा प्रश्न. आरक्षणाच्या बाबतीत आम्ही समर्थनच केलंय. सारटे साहेब जे म्हणतात त्यांना माहित नाही, मी 25 वर्ष मला सगळं माहिती आंदोलनामध्ये आहे, पण आता ते बोलताय तुम्ही मराठे पण शूद्र पुस्तक माझंही मागासलेपणा सिद्ध करण्याचं आणि 72 प्रश्न समाजाने विचारले त्याची उत्तर लिहिली. तुम्ही खूप अलीकडे आला हो. ते वास्तवात मी आता त्यांचं म्हणणं आहे त्याच्या की पलीकडे ते गेलोय. म्हणतात की वास्तवात मला हे तुम्हाला मान्य आहे ना, पण की याच्या मुळाशी शेती आहे, ह्याच्या मुळाशी नापिकी आहे, ह्याच्या मुळाशी शिक्षण आहे, ह्याच्या मुळाशी बेरोजगारी आहे. मला सांगा, लहान लहान मुलं आता आम्हाला दिसली दौऱ्यामध्ये की ती म्हणतायत की 99% मिळून पण मला काय उपयोग नाही आणि ह्यांना 60% मिळून हे मला यायचं आहे मेरिटच्या मुद्द्याकडे तुमच्याकडे, तर हे पण आहे. तर हे प्रश्न ॲड्रेस करत नाही आपली लोक. तुम्ही ऐका ना खरा सर, प्रश्न सर address करतो मी. थांबा. म्हणजे शेती, शिक्षण, ते रोजगार सांगतो मी. हे ह्याच्या मुळाशी आहे, तिकडे लक्ष द्यायचं ते नाही. सांगतो आणि मग मी. कुठंतरी भावनिक ते आरक्षण सांगतो मी. आणि मग जसं हे सांगितलं खाजगीकरण, कंत्राटीकरण, नोकऱ्याच नाहीत, हो. आरक्षण मिळाल्यानंतर मराठा तरी काय समाजाचं फायदा? आरक्षण आलं की सगळे बुद्धिवंत त्याला मुलामा देऊन त्याचं बरं, खून सांगा. पाडायला बस. तुम्हाला मान्य नाही हे? नाही, थांबा थोडं, त्याचं उत्तर मी पण देतो. मी पण अलीकडे आलो का पलीकडे आलो हा अहंकार कोणी बाळगायचं कारण नाही. मी पण वैयक्तिक नको आपल्याला, व्यक्तिगत नको, आपण व्यापक हे करतोय आपण. व्यक्तिगत तुम्हाला असं वाटतंय comment ला का व्यक्तिगत उत्तर नाही, पण येते. तुम्हाला असं वाटतंय का सर की आरक्षण हा ह्याच्यावर अमाण उपाय आहे? मला बोलू द्या ना. प्रश्न असा आहे की यांनी जे सांगितलं की ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे की नाही याचं, तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं मराठ्यांचं ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन आहे. सुप्रीम कोर्टाने ॲडिक्वसी कशाच्या आधारावर मोजली? भारतात असा एकही अहवाल नाही, एकही सुप्रीम कोर्टाचं जजमेंट नाही, हायकोर्टचं जजमेंट नाही की त्यामध्ये याला ॲडिक्वेट प्रतिनिधित्व म्हणतात अशी व्याख्या केलेली नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आज राज्यामध्ये 17 म्हणजे 15 पासूनचे सगळे रिपोर्ट अवेलेबल आहे, 22 पर्यंतचे, आणि सांख्यिकी एम्प्लॉयमेंटचे उपलब्ध आहे. कॅटेगरी अ, ब, क, ड मध्ये आज 71% हे आरक्षित घटकाचं प्रतिनिधित्व सगळ्या नोकऱ्यांमध्ये झालेलं आहे. ॲडिक्वेट प्रतिनिधित्व अजून किती पाहिजे तुम्हाला आरक्षणात राहण्यासाठी? हा प्रश्न सरांनी खरं मध्ये विचारायला पाहिजे होता. दुसरा मुद्दा असा की मराठा समाजाने 80च्या दशकात आणि 70च्या दशकात आरक्षण मागितलं नाही, कारण तो काळ रुरल सेंट्रिक पॉलिसीचा होता आणि ते समाधानी लोक असतात. शेतकरी लोक दुसऱ्याकडे आरक्षण वगैरेच्या नादीनं लागणारे लोक असतात. पण ग्लोबलायझेशनचा रेटा जेव्हा फ्री मार्केट इकॉनॉमीचा रेटा आला आणि पॉलिसी अर्बन सेंट्रिक झाली, त्यावेळेला शेतीला डिपेंडंट करण्यात आलं आणि तो 91 नंतरचा काळ असा आहे की त्यावेळेला शेतकऱ्यांना सगळा लोंढा शहराकडे असल्यामुळे आपल्या पोरांना पण शिकवावंसं वाटायला लागलं आणि 23 मार्च 1994च्या GRने 50% आरक्षणाचा पाया घातल्यामुळे मराठा समाजाच्या मुलांना, नवशिक्षितांना अत्यंत स्पर्धेला तोंड द्यावं लागलं. ते खर्चिक झालं आणि प्रायव्हेटायझेशनमध्ये पण यांनाच सीट मिळवायला प्रॉब्लेम होतो, यांनाच फीस जास्ती भरावी लागते. हा खरं म्हणजे 4 पिढ्याचा रोष आहे. कोणी जर म्हणत असेल की मला 99% मार्क आहे आणि एखाद्याला 80% मार्क आहे, हा रोष आहे. हा रोष आहे आणि हे खरं पण आहे काही प्रमाणात. जरी मेरिट आता त्यांच्यातही मेरिट खूप झालं असेल कारण त्यांच्यातही शिक्षण वर्ग आला. माझं म्हणणं असं आहे की आरक्षणामध्ये सामाजिक न्यायाचं तत्त्व लावायचं असेल तर 10 निकष बनवा, पण वाणी, गुजर, तेली, माळी, धनगर या सगळ्यांना ते लावा आणि मराठ्यांनाही लावा. आम्ही तयार आहोत. माझं आता असं म्हणणं आहे, जर प्रवीण दादा म्हणतात त्याला उत्तर द्यायचं असेल तर आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाहीत, पण मग सगळं आरक्षण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत या देशातला प्रत्येक समाज त्याचा वाटा मागणार आहे आणि या देशात जेवढी काही वाटा आहे, जेवढी काही चतकोर भाकर आहे किंवा एक भाकर आहे, त्यात सगळ्यांचा वाटा असतो. पाकिस्तानात जायची गरज नाही त्यांनी, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की याच्यात मराठा समाजाचं आत्ताचं जे तुम्ही चर्चा करताय ते मराठा म्हणून कोर्टातल्या आरक्षणाची करताय. माझ्याजवळ वेळ कमी आहे म्हणून मी सगळं त्या कोर्टाच्या केसबद्दल सांगत नाही. मुळात मंडल आयोगाने काय मान्य केलं होतं? मंडल आयोगाने जे VP सिंगाचं जे नोटिफिकेशन होतं ते राज्यातल्या याद्यांना केंद्रात आरक्षण देण्यासाठी नोटिफिकेशन होतं. मंडल आयोगाची यादी सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली नव्हती. मंडल आयोगाने असं सांगितलं होतं की 4 महिन्यात जे आता आयोग स्थापन होणार आहे, मंडल आयोगाचे जे उरलेली यादी आहे ती यांच्याकडे पाठवून तपासून घ्या आणि मगच त्यांना आरक्षण द्या. ज्या राज्यामध्ये जर आरक्षणासाठी जातीचं मागासले पण तपासलेलं नसेल त्यांना पण नव्या आयोगाने मागासले पण तपासून ठरवावं द्यायचं की नाही द्यायचं आरक्षण. तिसरी कंडिशन अशी होती की दर 10 वर्षांनी एकदा एक्झिस्टिंग आरक्षणाचं परीक्षण झालं पाहिजे, तपासणी झाली पाहिजे आणि प्रगत जातींना बाहेर काढलं पाहिजे, नव्या मागास जातींना आत घातलं पाहिजे. हे स्टेट फेल्युअर आहे.
जे स्टेट फेल्युअर आहे त्याच मराठ्यांच्या मुळावर आलेला आहे आणि मराठा समाजाला सगळं तत्वज्ञान सांगून उपयोग सर नाही, सर कारण मुद्दा पोचला समाजाचा एक भाग आहे. सर तुमचा मुद्दा पोचला आता जसं प्रवीण गायकवाड म्हणतात किंवा हे म्हणतायत की रोष आहे, ठीक आहे, पण बेसिक मुद्दे जे आहेत, शिक्षणाचा मुद्दा आहे, रोजगाराचा आहे, representation is शेतीचा आहे, anti-reservation. त्याला हात न घालता जणू काही आरक्षण हाच एक मुद्दा आहे. ते मिळालं तर सगळं होईल. दुसरीकडे बघतोय आपण खाजगीकरण, त्याच्यानंतर कंत्राटीकरण, नोकऱ्या आहेत कुठं. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा तरी लाभ होणार आहे. मला एका प्रश्नाचं यांच्या उत्तर कळत नाहीये. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठाच कम्युनिटी आहे का? बाकीची जाती नाहीये? म्हणजे एक मिनिट बरोबर मला आहे. पुढे नाही, कारण मला एक आठवलं काय 1960 साली यशवंतराव चव्हाण हा प्रश्न विचारला होता की हे राज्य मराठ्यांचं आहे का मराठी आहे, मराठी माणसाचं आहे. तो प्रश्न आज आपण परत विचारतो. याच्या पलीकडे जाऊन नाही, ओबीसी वाले 60% अरे, लोकसंख्या कशाला थांबा, सांगतात? मला त्याला बोलू द्या. खोटं कशाला सांगतात? त्यांचा प्रश्न ऐकूयात आणि मग तुम्ही उत्तर फक्त द्या. मराठा कम्युनिटी आहे महाराष्ट्रामध्ये? नाही, कोणती राहिली आरक्षणाबाहेर ते सांगा. बर जरा प्लीज थोडं सर सराडे सर सौजन्य तेवढा सराडे आपल्याला सर दाखवा. विचार करू नका. बोला आयोगाचे तुम्ही, बोला. सदस्य आहे तुम्ही. तुम्ही बोला. मी बोला, काय बोला तुम्ही. घटना बाह्य काय बोलतोय का तुम्ही चुकीचं बोला, काय तुम्ही बोलतोय का बोला. सांगा तुम्ही मला. जातीविरुद्ध बोलू नका. जातीविरुद्ध मी कधीही बोलत नाही. दादा जाऊ. दादा माझ्या शेजारी बसलेले आहेत. प्रत्येकाला अधिकार हाके आहे सर तुम्ही इथं. बोला, तुमचा मुद्दा मांडा. विषय असा आहे की माझी 10 एकराची 2 एकर झाली, ओके. माझी नापिकी झाली, ओके. ह्याला जबाबदार कोण आहे? इथली यंत्रणा आहे, बरोबर. याला इथला ओबीसी, छोट्या छोट्या जाती, भटक्या विमुक्तामधल्या जाती ह्या जबाबदार आहेत. इथल्या प्रशासनाला, इथल्या यंत्रणेला हे जबाबदार आहेत की आजपर्यंत आपल्या देशामध्ये एक उदाहरण सांगतो दादा साहेब तुम्हाला. एक उदाहरण असं आहे की गेलं जे बजेट झालं महाराष्ट्राचं 3.5 लाख करोड समथिंग, त्या आकड्यामध्ये जात नाही. त्या बजेटच्या टोटल बजेटपैकी अर्ध्या लोकसंख्येला, ओबीसीच्या अर्ध्या लोकसंख्येला सामाजिक न्यायाच्या योजनासाठी 0.6 बजेटरी तरतूद आहे. काय बोललो मी? 0.6 बजेटरी तरतूद आहे. आणि मग 0.6 बजेटरी तरतूद ती कशासाठी? आश्रमशाळा, ती कशासाठी? मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, ती कशासाठी? मग हे जे काय हे आर्थिक विकासाचे तुम्ही एवढ्या मोठे प्लॅनिंग करता, एवढी मोठी योजना, कोण लॉ बनवतं आणि कोण लॉ इम्प्लिमेंट करतं? फक्त महाराष्ट्राचा विचार करू. कोण लॉ इम्प्लिमेंट करतं? कुणाचा इथल्या व्यवस्थेवरती प्रभाव आहे? 70% प्रशासनातले लोक मला बोलू द्या. रिझर्वेशन त्यांचा मुद्दा पूर्ण राजसत्ता ही अंतिम आहे. निर्णय विधानसभागृहात घेतले जातात, प्रशासक घेत नाहीत. बोलायला लावू नका. आणि मग इम्पेरिकल डेटा होऊ द्या ना. काय इम्पेरिकल डेटा होऊ देत नाही? कोण होते? इम्पेरिकल कोण? इथली यंत्रणा. मी कुठल्याही पक्षाबद्दल बोलत नाही, यंत्रणा. कुठल्या कम्युनिटी बद्दल बोलत नाही. प्रशासन. अरे काय इम्पेरिकल डेटा? आरक्षणाचा एम्पिरिकल डेटा काय आला? सगळीकडचंच घ्या, सगळीकडचंच घ्या. मग याच्या पलीकडे जाऊन सांगतो की देशाला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्ष झाली. एक लाईन आखून ना. आरक्षण कशासाठी आहे? की लाईनवरती सगळ्यांना येण्यासाठी रिझर्वेशन आहे, स्पर्धेसाठी नाहीये. स्पर्धेसाठी नाहीये. मगाचा यांचा विषय होता 90%. असं नाहीये ते. अहो, ज्यांना हजारो वर्ष, ज्यांना आपण धर्म नाकारला, ज्यांना एज्युकेशन नाकारलं, ज्यांना माणसातलं माणूस पण नाकारलं, मानवता नाकारली. ते नाकारलेले गटात. अरे मी असं बोललोय कुठं? तुम्ही का घालताय माझ्या तोंडात? मी त्यांचं असं म्हणणं सगळ्यांबद्दल आहे बोलतोय. की जी स्पर्धा आहे अरे, किंवा कुस्ती आहे ती काय इक्वल सांगताय? याच्यामध्ये काय बोलताय? उत्तर द्या. मला बरं याच्या हे बघा 1100 पानाचं जे काही रिपोर्ट रिझल्ट दिलेला आहे सुप्रीम कोर्टानं, त्यामध्ये महाराष्ट्रातून 65 पानाचा रिझल्ट आहे. बोला. ठीक आहे, ठीक आहे. नाही ऐका ना, ते आपण असं केलं तर मग होणारच नाही. ठीक आहे, तुम्ही करा ना, मला त्यांना खूप पूर्ण बोलता येतं करा, असं. त्यांना पूर्ण करू द्या. मग मला तुम्ही खूप पुढून बोलता करा. येतं असं. बोल बोला. प्रश्न तुम्ही आमचा मुद्दा आहे. तुम्ही पूर्ण करा. अहो, आमच्यावर हे बघा पूर्ण विषय करा. विषय असा आहे, महाराष्ट्राच्या समाजमनावरती, महाराष्ट्रामध्ये तुम्ही मगाशी यशवंतराव चव्हाणांचा दाखला दिला. महाराष्ट्रामध्ये अरे ओबीसींना रिझर्वेशन दिलंय, तर एसटीला रिझर्वेशन दिलंय, एसटीला रिझर्वेशन दिलंय. ह्या बाकीच्या लोकांसाठी काय करायचं? हा पॅरामीटर्स 2024 आहे. 2024 मध्ये लाईन आखा, लाईनपर्यंत आणण्यासाठी रिझर्वेशन आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये मी शाहू महाराजांचं उदाहरण देणार नाही, पण आत्ताच विचार करा ना तुम्ही. कारभारी शरद पवार साहेबांची भूमिका असेल किंवा भागवत साहेबांची भूमिका असेल, शरद पवार साहेबांची खूप मेच्युअर भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये. अरे सगळ्यांना इकॉनॉमिकल विकासाचा प्रोग्राम नाही आहे रिझर्वेशन. कुणी सांगितलं तुम्हाला? आणि तसं असतं तर मग बजेटरी तरतूद 0.6%, अर्ध्या लोकसंख्येसाठी. पण कसं जनतेच्या मनात प्रश्न आहे की तुम्ही पवार चार वेळा मुख्यमंत्री होते किंवा मराठा समाजाचेच अनेक मुख्यमंत्री मी काय होते, बोलतो? ते आरक्षण नाही देऊ शकले. ही खंत आहे. सही ठिकाणी आपण कंत्राटीकरणाच्या विरोधात बोलतो का? नाही. आपण शेतकऱ्यांच्या भावाला भाव मिळाला पाहिजे म्हणून त्याच्यावर बोलतो का? नाही. आपण ही लोक बरोबर ह्यांनी विकासाची बेटं तयार केली, सिस्टीम बदला ना.
जरांगे पाटील साहेबांना मी सांगतो, अरे तुम्ही एवढी माणसं गोळा केली, एवढं तुम्ही इन्फ्लुएन्स दाखवला, अरे सत्ता बदला, सत्ता हातात घ्या, तुम्ही CM व्हा आणि तुम्ही न्याय द्या ना. पण गोरगरिबाच्या भटक्या विमुक्तांच्या जाती जमातीच्या पंक्तीमध्ये बसायचं आणि त्यांच्या ताटातलं एखादा होईल का झेडपी मेंबर आणि अध्यक्ष होईल का भविष्यात? जर असं झालं, आता म्हणताय असं झालं, तर मग हा सामाजिक अन्याय होणार नाही? मी संजय दाभाडे सरांकडे येतो. जे मुद्दे आपण बघतोय की याच्या मुळाशी शिक्षण आहे, शेती आहे, बेरोजगारी आहे, ते कुणी ॲड्रेस करायला जात नाही. आणि आरक्षण हे जणू काही एक रामबाण उपाय आहे किंवा ते मिळाल्यानंतरच होणार आहे. मेरिटचा मुद्दा आला, जसं मी सांगितलं की हे एक आता नवीन निघाले की मला 99% मिळूनचा उपयोग नाही, 45% वाल्याला काय आहे. कट ऑफमधला फरकसुद्धा जो आहे, हे म्हणतात की रोष आहे, रागापोटी अशा उद्रेक होतोय. हे तुम्हाला मान्य आहे का? काय होतं आहे की आदरणीय सर जे आहेत, माझं मराठा बांधवांना एक विनंती आहे की आपण आरक्षण मागत आहात, तो तुमचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला अधिकार आहे. आरक्षण मागताना मूळ आरक्षणाच्या तत्वाचा विरोध कसं काय निर्माण होतो आहे, हा मुद्दा ॲड्रेस करण्याचा प्रश्न आहे. म्हणजे एकीकडे आरक्षण मागायचं आणि मुळात आरक्षणाच्या तत्वालाच आव्हान द्यायचं, त्यालाच चॅलेंज करायचं. तो मुद्दा मला वाटतं तो त्याच्यावर व्यवस्थित मंथन व्हायला पाहिजे समाजाच्या अंतर्गत, असं माझं मत आहे. दुसरा मुद्दा याला धरून असा आहे की ज्या पद्धतीने आर्ग्युमेंट्स, ज्या पद्धतीने व्हिडिओ रील्स येत आहेत, त्याच्यातनं असं दिसतं की गाढवं पुढे गेले घोड्यांच्या शर्यतीमध्ये आणि घोडे मागे राहून गेले. आता हे वस्तुस्थितीला आधारित स्टेटमेंट आहे काय? हे तर नाही आहे. आता जो डेटा आपल्यासमोर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा, त्याच्यामध्ये जे सवर्ण जे आहेत उच्च जातीचे, त्याच्यामध्ये महिलाचे जे कट ऑफ आहे, सवर्ण महिलाचा म्हणजे ओपनचा, महिलाचा तो जो आहे तो 110 मार्क आहे. शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा महिलेचं जे आहे ते 110 आहे. ओपनमध्ये जनरल म्हणजे पुरुष आपण म्हणूया 138 आहे आणि शेड्यूल कास्टमध्ये 130 आहे. माझ्याकडे दुसरा जो डेटा आहे, मी परवा BJ मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन तो काढून आणला. त्याच्यामध्ये असं दिसतं आहे, BJ मेडिकल कॉलेजचं मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी आलो आणि त्याच्यातला जो डेटा आहे तो असं सांगतो या ठिकाणी, ओपन तिसरा राऊंड जे आहे म्हणजे EWS मधलं जे आरक्षण आहे, ज्याचा आदरणीय प्रवीण गायकवाड साहेबांनी उल्लेख केला, EWS म्हणजे आर्थिक निकषावरचं जे आरक्षण आहे, त्याचा जो तिसऱ्या राऊंडचा जो म्हणजे लेटेस्ट जो तिसरा राऊंड झाला, त्याचा कट ऑफ 646 आहे. OBCचा तो जर बघितला कट ऑफ तर तो 642 आहे OBCचा. शेड्यूल कास्टचा जर बघितला आपण, ओपनचा 648 आहे. ओपनचा 648. थोडक्यात हा मुद्दा नाही आहे. EWS हा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की गुणवत्ता किंवा मेरिट हा मुद्दाच नाही आहे. सगळ्यांना मेहनत घ्यावीच लागते. मेहनत घ्यावी लागते, सगळ्यांना त्याच परीक्षा द्याव्या लागत आहेत. MBBS ला ऍडमिशन घेतल्यावर त्याला पूर्ण सगळं MBBS सगळा सिलेबस करून क्रॉस खरा मुद्दा आहे तो नंतर आहे. खरा मुद्दा नंतर येणार. नंतरचा मुद्दा आहे. नंतरचा मुद्दा हे तुम्हाला मान्य नाही? नाही सांगतो थोडक्यात सर, ना. IISc मध्ये आयसरच्या लिस्टमधून ओपनचा जो कॅन्डिडेट आहे तो 17 रँकला आहे आणि STचा कॅन्डिडेट जो आहे तो 5500ला आहे. म्हणजे जो रोष आहे तो काही चुकीचा नाही आहे. पण यांच्या दोन मुद्द्याशी मी सहमत आहे. पहिली गोष्ट अशी की आता कॉम्पिटिशन प्रत्येक क्लासमध्ये वाढलेली आहे, कारण आता बेनिफिट कमी झालेले आहे. पहिली पिढी साहेब येते आत्ताशी. मी सहमत आहे. थांबा. अहो, 50 पिढ्या झाल्या तुमच्या. थांबा. अरे तुमच्या मी आदिवासींच्या बाजूचा आहे, त्यांना मिळालंच पाहिजे याच्या मताचं मी आहे. थांबा समाजशास्त्रज्ञ, थोडं थांबा. तुम्ही ऐकलं का? ऐकून घ्या. बोला ना, मग तुमच्यात आवाज चढवायची हिंमत असेल मला बोलू द्या. ज्या कोणत्या कॉमेंट आलेल्या आहेत त्याचा मी तीव्र निषेध करतो. मी सामाजिक मूल्य मानणारा आणि समतेचं मूल्य मानणारा माणूस आहे. आरक्षण ही तात्कालिक चळवळ आहे. आरक्षण OBC कॅटेगरीमधलं आरक्षण परमनंट नसतं. यांनी भुजंगासारखं ते आमचंच आहे, आमचीच मक्तेदारी असं समजू नये. SC STचं आरक्षण हे जास्ती काळ चालणार आहे, कारण त्यांना स्टिग्मा आहे. OBCच्या आरक्षणाचं असं नसतं. OBCच्या आरक्षणाला दर 10 वर्षांनी रिव्ह्यू कंपल्सरी इंदिरा साहनीने सांगितलेला आहे आणि हे त्याच्या रिव्ह्यूच्या बाजूने का बोलत नाही, हा यांचा
मुख्य मुद्दा आहे. दुसरी गोष्ट 71% जेव्हा रिप्रेझेंटेशन झालेलं आहे हे मराठ्यांचं रिप्रेझेंटेशन बोलणार का? मुळामध्ये इन द ओपिनियन ऑफ द गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेशन असतं आणि इंदिरा साहनीने सुद्धा गव्हर्नमेंटच्या ओपिनियनला महत्त्व दिलेलं आहे. हे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहे. एखादा जज कसा घटनात्मक आयोगाचा अहवाल सरकारचं एकमुखाने दोन्ही सभागृहातलं म्हणणं की हे यांना रिप्रेझेंटेशन कमी आहे तर ते ठरवायचं कोणी रिप्रेझेंटेशन कमी आहे ते आयोगाने आणि सरकारने ठरवायचं असतं. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, असे प्रश्न सुप्रीम कोर्टात का उपस्थित झाले? गायकवाड आयोगाने एवढा मोठा अहवाल दिला, याच्यामध्ये मी भारतातला कोणताही अहवाल यांनी माझ्यासमोर आणावा आणि गायकवाड आयोग समोर ठेवावा, मग मी सांगतो गायकवाड आयोगाच्या अहवालात किती डेटा आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जर गायकवाड आयोगाने ओबीसीत घालण्यासाठी तिथे त्यांचे रेकमेंडेशन दिले होते आणि गायकवाड आयोगाची स्थापना ही राज्य मागासवर्ग आयोगाच्या कक्षेत झालेली आहे, त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग लिस्टच्या बाहेर आरक्षण देता येत नाही. जेव्हा सरकारने 50% वर घटनात्मक मर्यादेच्या वर आरक्षण दिलं तेव्हा हे सगळे प्रश्न उपस्थित राहतात. जर आरक्षण ओबीसी कॅटेगरीत सरकारने दिलं असतं तर कुठलाही पुढे सुप्रीम कोर्टात जाण्याचा प्रश्नच आला नसता ना. सर मुद्दा पोचला. मी विश्वजित यांच्याकडे येतो. नाही, मला सांगा नाही, आपण ही आता ही सगळी चर्चा आहे. क्रिमिरेटमध्ये पण काय फार फरक आहे असं दिसत नाही. सगळ्यांनाच तेवढेच कष्ट करावे लागतात. पुढं ॲक्च्युली मुद्दा नंतरचा आहे. पण सगळेच जर समाज आरक्षण मागायला लागले किंवा जितनी आबादी उतना रिझर्व असं, तर काही जणांचं असं म्हणणं आहे की एक ओपन कॅटेगरी राहणारच नाही मग कदाचित, किंवा कदाचित असेल की सगळेच एका स्तरावरती येतील. आणि तर हे कदाचित माहीत नाही, हे असं दिवास्वप्न असू शकतं. पण तुम्ही कसं बघता ह्याचं? आम्ही याच्याकडे असंच बघतोय की ज्या प्रकारे EWS गव्हर्नमेंटने आणलंय ते EWS पुढे पुढे वाढत जावं आणि बाकीची रिझर्वेशन्स कमी होत जावी, हे आमची बेसिक भूमिका म्हणून बघतोय. आणि ते संविधानात्मक असलं पाहिजे. ज्या काही संविधानात्मक तरतुदी आहेत त्या करून ते असलं पाहिजे. नंबर 1, ते करायला वेळ लागेल. एक लॉंग टर्म प्लॅन आपला असला पाहिजे. आज काय होतं की राजकीय आरक्षण 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा, पण नोकऱ्या तर उपलब्धच नाही आहेत. त्यामुळे शिक्षणावरच्या आरक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आत्ता आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा जाटांची किंवा गुज्जरांची मूळ खतखत मुलांची काय आहे की पाटलांच्या कॉलेजमध्ये मेहतांनी ॲडमिशन मिळवलं आहे. ही मूळ खतखत आहे. त्यामुळे परवाचे हल्ले आपण बघितलं तर राजकीय लोकांच्या घरावर जाऊन लोकांनी हल्ले करण्यापर्यंत, घरं जाळण्यापर्यंत गेले. तर ही प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांचा तो लढा आहे आणि आपण तो रिस्पेक्ट केला पाहिजे. हा तरुण आज आपल्या देशाचं भविष्य घडवणारा तरुण आहे. त्यामुळे त्याचा उद्रेक, आक्रोश जो आहे तो समजून घेतला उद्रेक समजून घेतला पाहिजे. आणि गायकवाड साहेब म्हणले त्याप्रमाणे त्याला जी बाकीची खुली दालनं आहेत त्याचे दरवाजे खुले करून दिले पाहिजे, तरच तो प्रगती करेल. मुळामध्ये आरक्षण जे आहे, भारतीय वर्णजात व्यवस्थेमध्ये आरक्षणाने एका अर्थाने सायलेंट रिव्हॉल्युशनचं काम केलेलं आहे. किमान SC ST OBCसाठी तरी ते केलेलं आहे. आणि एका अर्थाने रक्तहीन क्रांती आरक्षणाने साध्य झालेली आहे. ही कोणत्याही मार्गाने अशा पद्धतीनं पुढचं पाऊल हे आरक्षणाशिवाय टाकता आलं नसतं. हे आरक्षणाचं महत्त्व या ठिकाणी अधोरेखित करण्याची गरज आहे. बाकीचा समाजवाद आहे, या सगळ्या गोष्टी, कल्याणकारी राज्यव्यवस्था आहे, त्या गोष्टी आपल्याला सोबत लागणार आहेत, त्याच्याबद्दल काही वाद असू शकत नाही. परंतु मूळ मुद्दा मला या ठिकाणी अधोरेखित करायचं की आरक्षण धोरण हे एक क्रांतिकारक पाऊल होतं भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आणि ते बाबासाहेबांच्या पुढाकाराने उचललं गेलं. दुसरा मुद्दा आदरणीय प्रवीण गायकवाड सरांनी जो सांगितला की आरक्षण हा समतेच्या तत्वाला अपवाद आहे. हे खरं आहे की एका विशिष्ट कालखंडापर्यंत आरक्षणाच्या तत्वाला भारतीय न्यायपालिकेने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी त्याला अपवाद म्हणण्याचा प्रयत्न केला, एक्सेप्शन. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे विशेषतः इंदिरा साहनी जे जजमेंट आलं, 9 जजेसचं जे संविधान पीठ आहे, त्याच्यानंतर सुद्धा हा मुद्दा अधोरेखित झाला की रिझर्वेशन इज नॉट ॲन एक्सेप्शन टू द इक्वॅलिटी बट इट इज अ स्टेप टोवर्ड्स इक्वॅलिटी. म्हणजे एका अर्थाने आरक्षण हे अपवाद नसून आरक्षण हे तत्व समतेच्या दिशेनं टाकलेलं एक दमदार पाऊल आहे. त्याच्यामुळे या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला पाहिजे. समोर संविधानाची प्रियांबल आहे, त्याच्यामध्ये म्हटलं आहे की सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी, त्याच्या पूर्तता नसेल परंतु त्याच्याकडे पाऊल टाकण्यासाठी आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे त्याचं एक महत्त्व आहे. ते भारतीय व्यवस्थेमध्ये त्याचं महत्त्व अजिबात दुर्लक्ष करता कामा नये असं मला या ठिकाणी नम्रपणे नोंदवायचं आहे. सर, हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी एक मजूर पक्ष होता त्यांचा, आणि त्या मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की जे युनोचं तत्व आहे, जागतिक वैश्विक तत्व, मी तुम्हाला सांगतो
तर त्या जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलेलं होतं की या पृथ्वी तलावरची हवा, पाणी आणि जमीन धारणा याच्यावरती सगळ्या मानवांचा, सगळ्या पशूंचा, जीवांचा, सगळ्यांचा समान अधिकार आहे. आणि हे जर मग या भारत देशाच्या भूमीमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त हे संसाधनाबद्दल नाही बोलत मी, संसाधनं तर असमान होतीच, त्याच्याही पलीकडं जीवन जगायचं कसं, म्हणजे मानवतेचं जीवनच नाकारलेलं होतं. आणि मग त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन हा विकासाचा आणि इम्प्लिमेंटचा प्रोग्राम नाही आहे, हे घटनेचं मूलभूत तत्व आहे. आणि ते मूलभूत तत्व बाजूला राहतं आहे आणि देशामध्ये इकॉनॉमिकल प्रोग्राम मोठमोठे होत आहेत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला आजचं. मेट्रो येते, वरळी सिलिंक येतो, मोठमोठे रोड येतात, मोठमोठे पूल येतात. त्या पुलाच्या खाली आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या, ST प्रवर्गामधल्या, आदिवासीमधले लोक जमिनीशी समांतर पालं करून तिथं राहतात. अरे कुठलं जलसिंगल, कुठले पैसे, कुठली इकॉनॉमिकली बजेटरी तरतूद, कुठला सामाजिक न्याय, कुठली मानवता. आणि मग हे आमच्या घटनेला आणि संविधानाला हे प्रेरित होतं, हे आपल्या फुले शाहू आंबेडकरांना प्रेरित होतं, अपेक्षित होतं. हे तत्व आरक्षणाच्या तत्वाशी हे कोण समजून घेणार? हे तत्व समजून घ्या. हे तत्व ज्यावेळी समजून घ्याल, अरे शाहू महाराजांना त्यांना वैयक्तिक मागणी करता आली असती, महात्मा फुलेंना वैयक्तिक एका कम्युनिटीची मागणी करता. अरे मानवतेचं तत्व समजून घ्या या पुरोगामी विचारवंतांचे, म्हणून त्यांना महामानव म्हणतो आपण. याच मला वाटतं नोटवरती आपण ही चर्चा थांबूयात. सर अगदी थोडक्यात, कारण आत्ता आरक्षण राहणार की जाणार, तर माझं मत आहे आरक्षण राहणार. पण आम्ही असं सुचवू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आज 62% आरक्षण आहे आणि याची वाटणी सर्रास चुकलेली आहे. SC STचं आरक्षण अबाधित ठेवून आणखी जे त्यांना जसं वाटतं की गरीब, भटके, विमुक्त, बेघर लोक, या सगळ्यांची एकूण लोकसंख्या 5%च्या आत आहे, त्यांच्यासाठी तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणात 5% आरक्षण द्या. उरलेलं 37% आरक्षण क्रिमिलेअर वगळता 70% लोक राहतात. समान निकष करा, 50 निकष करा, पण त्या सगळ्यांसाठी एकाच गटात कॉम्पिटिशन होऊ द्या आणि आरक्षण मिळवू द्या. उत्तर थोडक्यात एका वाक्यात उत्तर असेल. हे बघा, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशामध्ये इम्पेरिकल डेटा गोळा होत नाही आहे. इम्पेरिकल डेटा निकषाप्रमाणे होऊ द्या. जे प्रगत असतील त्यांना कॅप लावा, त्यांना बाजूला करा. जे लाभार्थी ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी या महाराष्ट्राचा इम्पेरिकल डेटा कुठलंही गव्हर्नमेंट करत नाही आहे. का करत नाही? का वास्तवाला सामोरं जात नाही तुम्ही? हे या वास्तवाला सामोरं जा, आम्ही तयार आहोत. जनगणना व्हायला पाहिजे याच्यामध्ये. जाती जनगणना व्हायला पाहिजे, ही अतिशय पण महत्त्वाची गोष्ट. प्रत्येक जातीची व्हायला जातीवाला पाहिजे. त्यामुळं आपण बघितलं वेगवेगळे पैलू, वेगवेगळे मुद्दे, किती ज्वलंत प्रश्न आहे, पण किती गुंतागुंत आहे. अपेक्षा आहे की बोलभिडू गप्पा या कार्यक्रमामधून जे प्रश्न आहेत आत्ता नव्या निर्माण झालेले किंवा जुने जे आहेत त्याची उत्तरं जी आहेत ती सगळ्या आपल्या दर्शकांना, प्रेक्षकांना मिळाल्या असावीत. आपण हीच अपेक्षा करूया थांबण्यापूर्वी की महाराष्ट्राची जी सामाजिक वीण आहे, जे सोशल फॅब्रिक आहे, जातीय सलोखा आहे, तो टिकला पाहिजे आणि सगळेच जे समाज घटक आहेत त्यांचे जे आवाज आहेत ते ऐकले गेले पाहिजेत. बोलबिडू गप्पा या कार्यक्रमामध्ये आपण इथं सांगूया. परत एकदा सगळ्या मान्यवरांचे जे सहभागी झाले त्यांचे आभार मानतो आणि आपण आता इथंच सांगतो. धन्यवाद.